प्रोग्रामिंग युजिंग जावामध्ये आज आपण जो शेवटचा पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे काय आहे, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. इंट्रोडक्शन टू JDBC. JDBC म्हणजे काय, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. ODBC म्हणजे ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. त्यानंतर आपण बघणार आहोत JDBC आर्किटेक्चर. मग आता JDBC म्हणजे काय, JDBC स्टँड्स फॉर जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे JDBC is a Java API to connect and execute the query with the database. It is a part of Java Standard Edition. JDBC API uses JDBC driver to connect the database. आता JDBC driver म्हणजे काय असतो, ही एक जार फाईल असते जी मी इथे डाउनलोड करून ठेवली आहे. ही बघा, ही MySQL कनेक्ट करण्यासाठी हा MySQL कनेक्टर ही एक जार फाईल आहे. त्याचप्रमाणे Oracle डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी त्याची एक जार फाईल असते. जार फाईल म्हणजे याचं एक्सटेन्शन बघा, .jar असणार बघा. तर देअर आर 4 टाइप्स ऑफ JDBC ड्रायव्हर्स. पहिला म्हणजे JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर, त्यानंतर नेटिव्ह ड्रायव्हर, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर आणि थिन ड्रायव्हर. आपण वरच्यावर बघूया, तुम्हाला काय प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे. या सिलेबसला तुम्हाला थिअरी नाही आहे. वी हॅव डिस्कस्ड द अबव 4 ड्रायव्हर्स इन द नेक्स्ट चॅप्टर म्हणतात. याच्यामध्ये बघा काय असतं, तुमचा जो JDBC API असणार बरोबर, हे तुमचं जावा ॲप्लिकेशन हे JDBC API वापरणार आणि JDBC ड्रायव्हर वापरून म्हणजे जार फाईल दाखवली ती वापरून तो डेटाबेसशी काय करणार, इंटरॅक्ट करणार. मग बाबा JDBC मुळे काय होतं, कशाला वापरायला पाहिजे. बिफोर JDBC ODBC API वॉज डेटाबेस API टू कनेक्ट अँड एक्झिक्यूट क्वेरी विथ द डेटाबेस, बट ODBC API uses ODBC driver which is written in C language, that is platform dependent and unsecured. That is why Java has defined its own API, JDBC API, that uses JDBC driver written in Java language. म्हणजे काय सांगितलं आहे, JDBCचा शोध लागण्यापूर्वी ODBC ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी API वापरला जायचा. त्यामध्ये काय असायचं, तो जो API होता तो C लँग्वेजमधून बनवला होता. आणि C लँग्वेज कशी आहे, प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. म्हणजे एका ऑपरेटिंग सिस्टीमवर आपण जर एक प्रोग्राम बनवला तर दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू शकत नाही. पण जावा कशी आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जावाने बनवलेला प्रोग्राम चालू शकतो, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू शकतो. म्हणून जावाने ODBC ऐवजी स्वतःचं JDBC जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी API बनवला, जो कुठेही चालू शकतो. ठीक आहे. आणि तो JDBC आहे ते प्युअरली रिटन इन जावा लँग्वेज. We can use JDBC API to handle database using Java programs and can perform the following activities. Connect to the database, डेटाबेसला कनेक्ट करू शकतो. एक्झिक्यूट क्वेरीज अँड अपडेट स्टेटमेंट्स टू द डेटाबेस, डेटाबेसवर आपण इन्सर्ट, अपडेट, डिलीट वगैरे कमांड मारू शकतो. कशाद्वारे, जावामधून. रिट्राईव्ह द रिझल्ट ऑफ रिसिव्ड फ्रॉम द डेटाबेस, डेटाबेसमधून जो काही रिझल्ट रिट्राईव्ह होतो तो आपण जावा ॲप्लिकेशनमध्ये प्रेझेंट करू शकतो. म्हणजे डेटाबेसमधून डेटा रिट्राईव्ह करून जावा ॲप्लिकेशनमध्ये प्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. EPI म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, विच इज अ डॉक्युमेंट दॅट कंटेन्स डिस्क्रिप्शन. व्हॉट इज API, इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला जातो. इट इज अ डॉक्युमेंट दॅट कंटेन्स डिस्क्रिप्शन ऑफ ऑल द फीचर्स ऑफ अ प्रोडक्ट or software. It represents classes and interface that software programs can follow to communicate with each other. An API can be created for application, libraries, operating system, etc. मग JDBC ट्युटोरियलमध्ये JDBC ड्रायव्हर म्हणजे काय ते तुम्हाला आता सांगितलं. आता ॲक्च्युअल आपण मेन कंटेंट आहे तिथे जाऊया. जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी इज अन API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस और प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट इंटरफेस. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू शकतो. प्लॅटफॉर्म या शब्दाचा अर्थ ऑपरेटिंग सिस्टीम लावायची. ठीक आहे. विच हेल्प्स यू टू कनेक्ट जावा प्रोग्राम्स विथ वेरियस डेटाबेस सच एज Oracle, MySQL, MS Access म्हणजे मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस आणि SQL सर्व्हर. हे 4 प्रकारचे वेगवेगळे डेटाबेस सांगितलेले आहेत आणि सुद्धा खूप डेटाबेस आलेले आहेत सध्या. इट प्रोव्हाइड्स वेज टू क्वेरी अँड अपडेट द डेटाबेस युजिंग स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज SQL अपडेट स्टेटमेंट सच एज create, delete, insert, update and query statements like a select. It is almost similar ODBC open database connectivity that was provided by Microsoft. To connect the Java program or application with the database, there are 5 steps to be followed. पहिलं म्हणजे काय, लोड द ड्रायव्हर. पहिलं काय करायला पाहिजे, ड्रायव्हर लोड करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी ह्या ड्रायव्हर लोड करून काय होतं, तर ड्रायव्हर हेल्प्स टू मेक कनेक्शन टू डेटाबेस. हेन्स ड्रायव्हर मस्ट बी लोडेड वन्स इन अ प्रोग्राम. दिस कॅन बी डन बाय 2 मेथड्स. क्लास फॉर नेम मेथड वापरून आपण ड्रायव्हर लोड करू शकतो. त्याला पॅरामीटर काय पास करायचा, Oracleला कनेक्ट करायचं असेल तर Oracle ड्रायव्हरचा हा पॅरामीटर पास करायचा. MySQLला कनेक्ट करायचं असेल तर MySQLला. हा काय पाठ करण्याची गरज नाही, नेटबीन्समध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक मिळतो. कसा तुम्ही दाखवणार. ठीक आहे. ही एक मेथड आहे, ही एक मेथड आहे.
ठीक आहे, आपण ही घेऊया, ही सोपी दिसते. त्यानंतर ड्रायव्हर मॅनेजरसाठी आपण हे बनवलं ना, ड्रायव्हर लोड केला की मग आपण काय करणार, क्रिएटिंग कनेक्शन. आता कनेक्शन क्रिएट करायचं आहे. आफ्टर द ड्रायव्हर इज लोडेड the connection is set up. The connecting object uses username, password and URL to set up the connection. URL has a predefined format which contains the database name, driver, user IP address and the database store port number and the service provider. The connection can be set up by using command. इथे काय सांगितलं आहे, कनेक्शनचा ऑब्जेक्ट आपण बनवतो ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन. गेट कनेक्शनमध्ये पहिला आपण URL पास करणार डेटाबेसचा. आता URL मध्ये काय काय असणार, तुमचा डेटाबेस ज्या सर्व्हरवर आहे त्याचा काय असणार, IP ॲड्रेस असणार, त्याचा पोर्ट नंबर असणार, ठीक आहे, तुमच्या डेटाबेसचं नाव असणार. त्यानंतर इथे युजर नेम आणि पासवर्ड. हा URL सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्हाला नेटबीनमधून ॲटोमॅटिक मिळतो, स्वतः काय पाठ करायची गरज नाही. त्याच्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे क्रिएटिंग स्टेटमेंट. या स्टेटमेंटद्वारे आपण काय करणार, वेगवेगळ्या क्वेरी मारणार, क्वेरी फायर करणार. आफ्टर इस्टॅब्लिशिंग दी कनेक्शन. ओ खटावकर सर जरा हळू बोला, रेकॉर्ड करते. Creating statement. After establishing the connection, the user can interact with the database. The interface such as the JDBC statement, prepare statement, callable statement provides methods that allow user to send SQL statements and get data from a database. मग ही जी स्टेटमेंट आहे, प्रिपेअर स्टेटमेंट आपण बघणार आहोत, कॉलेबल स्टेटमेंट वगैरे. कॉलेबल स्टेटमेंट तुमच्या सिलेबसला नाही आहे, म्हणजे कॉलेबल स्टेटमेंटसाठी स्टोर्ड प्रोसिजर MySQLमध्ये क्रिएट करावी लागते आणि ती कॉल करावी लागते. तुमच्या DBMSमध्ये सुद्धा स्टोर्ड प्रोसिजर हा पॉईंट नाही आहे, तरी पण इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला दाखवीन ते. गेट डेटा फ्रॉम डेटाबेस. कमांड युजेस टू क्रिएट स्टेटमेंट. इच स्टेटमेंट STMT इज इक्वल टू कॉन डॉट क्रिएट स्टेटमेंट. या पद्धतीने आपण काय करणार, स्टेटमेंट क्रिएट करणार. आता क्वेरी एक्झिक्यूट करायला पाहिजे ॲक्च्युली, ती कशी करणार, त्या स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट डॉट एक्झिक्यूट क्वेरी मेथड आहे. The SQL query is executed to interact with a database. A query can be for updating, inserting in a database, for retrieving data. Statement interface provides two methods. That is execute query method to execute queries for retrieving data, while execute update methods to execute queries for updating or inserting. मग इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. int n statement dot execute update delete table name, delete टेबल नेम किंवा ड्रॉप टेबल नेम. इथे डिलीट टेबल नेमने काय होणार, काहीतरी रिटर्न करणार, तो रिटर्न करणार तर एनमध्ये स्टोअर होणार. जर टेबल त्या नावाचे ऑलरेडी एक्झिस्ट असेल आणि डिलीट झालं तर 1 रिटर्न करणार, नाहीतर काय करणार, 1 रिटर्न नाही झाला तर काय करणार, फेल रिटर्न करणार. एकच स्टेटमेंट आहे, एकच स्टेटमेंटसाठी कर्ली ब्रॅकेट नाही वापरलं तरी चालतं, म्हणून इथे कर्ली ब्रॅकेट नाही आहेत बघा. तर क्लोजिंग कनेक्शन. आप सगळं काय वापरून झाल्यानंतर काय करणार, ते क्लोज करणार. After executing our query, the data user wanted to update or retrieve has been done. So now it's time to close the established connection. The connection interface provides a method close to close the connection. For example, con.close. हा con कोण आहे, con म्हणजे इथलं कनेक्शन आहे. हे बघा इथे बनवलं ते कनेक्शन con इज इक्वल टू ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन, URL, युजर नेम, पासवर्ड. ठीक आहे. मग आता डेटाबेसची आर्किटेक्चर सांगितलेली आहे. 2 टायर आर्किटेक्चर, 3 टायर आर्किटेक्चर, 2 टायर आर्किटेक्चर, 3 टायर आर्किटेक्चर. हे काय झालं, 2 टायर आर्किटेक्चर आणि हे 3 टायर आर्किटेक्चर. 2 टायर आर्किटेक्चरमध्ये बघा, हा तुमचा युजर डेटाबेस वापरणार आहे, हे तुमचं जावा ॲप्लिकेशन. ही काय झाली क्लायंट साईड, आणि सर्व्हर साईडला तुमचा काय असणार, डेटाबेस असणार. नेटवर्क वापरून, इंटरनेट वापरून किंवा लॅन वॅन जे काही नेटवर्क असेल किंवा वायफायने कनेक्ट केला असेल एकमेकांशी, हॉटस्पॉटने कनेक्ट केला असेल तर ते विशिष्ट प्रकारचं नेटवर्क वापरून काय केलं जाणार, डेटाबेसशी इंटरॅक्ट करणार युजर. कशाद्वारे, तर हे तुमचे जावा ॲप्लिकेशन वापरून. ठीक आहे. म्हणजे तो क्वेरी मारताना इन्सर्ट, अपडेट, डिलीट स्वतः मॅन्युअली डेटाबेसवर क्वेरी मारणार नाही, तर तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू मारणार. ॲप्लिकेशन थ्रू क्वेरी कशा मारणार, त्याला आपण टेक्स्ट बॉक्स देणार. जसं आपण GUI फॉर्म बनवला, तो फॉर्म फिलअप करणार, त्या फॉर्मवर सबमिट बटन करणार, त्या डेटाबेसमध्ये तशी एंट्री जाणार. म्हणजे तो फॉर्म फिलअप करणार आणि ॲप्लिकेशन काय करणार, त्या फॉर्ममधला डेटा आहे तो डेटाबेसमध्ये इन्सर्ट करणार. इन्सर्ट इंटू टेबल नेम वगैरे हे ॲप्लिकेशनद्वारे केले जाणार. ठीक आहे. युजरला ते SQL क्वेरी पाठ करायची गरज नाही. हे काय झालं, 2 टायर आर्किटेक्चर. 3 टायर आर्किटेक्चरमध्ये कसं असतं बघा, युजर, ॲप्लिकेशन, क्लायंट, आणि इथे बघा डायरेक्ट डेटाबेस सिस्टीम नाही आहे, त्याच्यामध्ये एक ॲप्लिकेशन सर्व्हर आहे. युजरकडून जो डेटा जाणार तो ॲप्लिकेशन क्लायंट, त्याच्याकडून जाणार तो ॲप्लिकेशन सर्व्हर, ॲप्लिकेशन सर्व्हरकडून कुठे येणार, डेटाबेस सिस्टीमकडे. हे काय झालं, 3 टायर आर्किटेक्चर. आता हे महत्त्वाचं आहे, कंपोनंट्स ऑफ JDBC आर्किटेक्चर. याच्यामध्ये काय काय वापरल्या जातं, एक म्हणजे ड्रायव्हर मॅनेजरचा क्लास वापरला जातो, मग अशी वरती आहे तो. इट इज अ क्लास दॅट कंटेन्स लिस्ट ऑफ ऑल ड्रायव्हर्स
याच्यामध्ये वेगवेगळे ओरॅकलसाठी लागणारे ड्रायव्हर, परत MySQLसाठी लागणारे ड्रायव्हर, मायक्रोसॉफ्ट सर्व्हर या डेटाबेससाठी लागणारे ड्रायव्हर, यांच्या सगळ्यांची लिस्ट असते त्याच्याजवळ. वेन अ कनेक्शन रिक्वेस्ट इज रिसीव्ड, it matches the request with the appropriate database driver using protocol called communication subprotocol. The driver that matches is used to establish the connection. मग डेटाबेसची कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी ड्रायव्हर मॅनेजर वापरला जातो. ड्रायव्हर, इट इज अ इंटरफेस which controls the communication with the database server. Driver manager objects are used to perform the communication. याचे ड्रायव्हर म्हणजे काय सांगितली, ही एक फाईल आहे ती कनेक्टरची. Connection, it is an interface which is used to which contains methods to contact a database. मग कनेक्शन ऑब्जेक्टमध्ये कनेक्शन डॉट याच्यामध्ये आपण काय करू शकतो, क्वेरी एक्झिक्यूट करण्यासाठी वेगवेगळे जे काय मेथड्स आहेत ते या कनेक्शन हा इंटरफेस प्रोव्हाइड करतो. स्टेटमेंट, दिस इंटरफेस क्रिएट्स अन ऑब्जेक्ट टू सबमिट SQL क्वेरीज और स्टेटमेंट्स टू डेटाबेस. इन्सर्ट अपडेट क्वेरीज वगैरे मारण्यासाठी हा स्टेटमेंट हा इंटरफेस वापरला जातो. रिझल्ट सेट, दिस कंटेन्स अ रिझल्ट रिट्राइव्ड आफ्टर एक्झिक्युशन ऑफ SQL स्टेटमेंट और क्वेरी. तुम्ही सिलेक्ट क्वेरी मारली, सिलेक्ट क्वेरी मारल्यानंतर काहीतरी ते रिटर्न करणार ना, सिलेक्ट क्वेरी सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वगैरे केलं, मग जो काय सर्व रिझल्ट रिटर्न येतो हा रिझल्ट सेटमध्ये स्टोअर होतो. रिझल्ट सेट काय म्हणतात, रिझल्ट सेट. SQL एक्सेप्शन, हे काय, एनी एरर दॅट ऑकर इन अ डेटाबेस ॲप्लिकेशन आर हँडल्ड बाय दिस क्लास. SQL एक्सेप्शन, ठीक आहे, हे काय आहे, एक्सेप्शन आहे. SQLमध्ये जर काय एक्सेप्शन वगैरे आले तर हा क्लास, या क्लासद्वारे आपण हँडल करू शकतो. बेसिक JDBC आर्किटेक्चरल डायग्राम इज शोन इन बिलो अँड विच इज पोझिशनिंग ऑल दी कंपोनंट्स. जावा ॲप्लिकेशन, मग ते काय वापरणार, JDBC ड्रायव्हर मॅनेजर. JDBC ड्रायव्हर मॅनेजर काय करतो, वेगवेगळे जे ड्रायव्हर आहेत त्याच्याकडे लिस्ट असते. JDBC ड्रायव्हर PostgreSQLसाठी, ओरॅकलसाठी, CBS नावाच्या डेटाबेससाठी, MySQLसाठी, मायक्रोसॉफ्ट एक्सक्यूएलसाठी, ठीक आहे. त्यानुसार खाली हे डेटाबेस PostgreSQL हीच नावं लिहिली पाहिजे तसं काही नाही. तुम्ही PostgreSQLच्या बदली MySQL लिहा, CBSच्या बदली इथे काहीतरी मायक्रोसॉफ्ट SQL लिहा किंवा ॲक्सेस लिहा, कळलं ना. मग हे जे काय आहेत ते आम्ही काय बघूया आता, प्रॅक्टिकली बघूया, ठीक आहे. तुम्हाला हा लॅब सब्जेक्ट आहे म्हणून मी थिअरी जास्त सांगत बसत नाही. हे काय आहे ते आपण प्रॅक्टिकली करून बघूया. हे सगळे विषय तुम्हाला प्रॅक्टिकली समजत जाणार हळूहळू. मग आता आपण एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करूया. जावा ॲप्लिकेशन JDBC डेमो. public static void main string arguments, ठीक आहे. हे आपण सगळ्यात पहिलं करून ठेवतो, बरोबर. मग त्यानंतर आपण काय करणार, एरर येऊ शकतो म्हणून आपण काय घेऊया, ट्राय कॅच ब्लॉक घेऊन ठेवूया. ट्राय कॅच, SQL स्टेटमेंटमध्ये एरर येऊ शकतो म्हणून. आता कॅचमध्ये मग अशी काय सांगितले, SQL एक्सेप्शन आहे, येऊ शकतं ते SQL एक्सेप्शन EX. जर SQL एक्सेप्शन आलं तर काय कर, ते आहे ते काय कर, प्रिंट कर, ठीक आहे. इथे काय सांगणार, रिमूव्ह कॅच क्लॉज. कशाला सांगतो रिमूव्ह कॅच क्लॉज, हां. अजून हे असं आपण काही कोडच लिहिला नाही ज्याच्याद्वारे एक्सेप्शन येईल, तो कोड आपण याच्यामध्ये लिहूया, ठीक आहे. पहिली लाईन इथपर्यंत समजला ना, ट्राय कॅच फक्त टाकलेला आहे, बाकी काय नाही. आता पहिली लाईन आपण काय करणार, क्लास फॉर नेम. क्लास, आता हा क्लास आहे तो बघा स्मॉल c आहे आणि इथे जो आपण वापरणार तो कॅपिटल क्लास डॉट फॉर नेम आणि इथे आपण क्लास नेम पास करणार. आता इथे आपल्याला जे स्ट्रिंग पास करायची आहे ती कुठे मिळणार, तर बघा इथे सर्व्हिसेस म्हणून लिहिलं आहे बघा. हे जर मिनिमाइज झालेलं असेल, समजा असं मिनिमाइज झालेलं असेल तर तुम्ही कुठे जाणार, बघा इथे मिळणार सर्व्हिसेस, ठीक आहे. असं जर मॅक्झिमाइज असेल तर इथे सर्व्हिसेस मिळणार. सर्व्हिसेसमध्ये डेटाबेसमध्ये जाणार, ठीक आहे. डेटाबेसमध्ये ड्रायव्हर्समध्ये जाणार. तर तुम्हाला कोणता डेटाबेस ड्रायव्हर वापरायचा, ओरॅकल वापरायचा की आणि काय, तर आता मला MySQL वापरायचा. राईट क्लिक केलं आणि इथे
कस्टमाइजवर गेलो की हा बघा हा ड्रायव्हर क्लास मिळाला ना, हा कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा. झाला. मग इथे काय येऊ शकतं, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन येऊ शकतं. काय क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन, आपण ते कॅचमध्ये इथे लिहू शकतो क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. जर आपण इथे एक्सेप्शनच लिहिलं डायरेक्ट तर हा सगळ्या क्लासचा काय झाला, सुपर क्लास झाला. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं तरी एक्सेप्शन आलं तरी ते हँडल केले जाणार. हे पहिलं. क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन कधी येऊ शकतं, जर हा जो डेटाबेसचा ड्रायव्हर आहे तो जर तुमच्या या जावा ॲप्लिकेशनला मिळाला नाही तर. जर मिळाला नाही तर आपण ही काय करणार, ही जी कनेक्टरची फाईल आहे MySQL कनेक्टरची फाईल ती या आपण जो जावा प्रोजेक्ट बनवला त्याला पास करणार. ठीक आहे. ती कशी ती नंतर दाखवतो. आधी ह्याचा एरर काय येतो तो तुम्हाला मुद्दा म्हणून एरर काढून दाखवतो. एररमधून आपल्याला शिकलं पाहिजे. पहिलं आपण काय करणार, क्लास डॉट फॉर नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कनेक्शनचं ऑब्जेक्ट बनवणार. कनेक्शन कॉन इज इक्वल टू ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन. मग याचे कन्स्ट्रक्टर बघा काय काय आहे. 3 वाला हा शेवटचा आपण घेऊया, URL युजरनेम आणि पासवर्डवाला. ठीक आहे. URL युजरनेम पासवर्ड हे कनेक्शन वगैरे आपण इम्पोर्ट करूया. जावा डॉट SQL डॉट कनेक्शन. ठीक आहे. आता URL पास करायचा आहे इथे URL. ठीक आहे. इथे युजरनेम, आपला MySQLचा युजरनेम काय आहे, रूट आहे. ऑरेकल असेल तर सिस्टीम असतो युजर. आणि आपण पासवर्ड काय टाकला आहे, MySQLला मॅनेजर टाकला आहे. ठीक आहे. आता इथे URL पास करायचा आहे. तो सुद्धा कुठे मिळणार, ज्या ठिकाणी आपण हा मिळवला त्याच ठिकाणी मिळणार, सर्व्हिसेस. आणि इथे MySQL कस्टमाइजवर गेल्यावर आपल्याला हा मिळाला, क्लास डॉट फॉर नेममध्ये काय टाकायचं. आता कनेक्ट युजिंगमध्ये जायचं. ठीक आहे. मग तुम्हाला इथे स्ट्रिंग दिसणार, ही 3306 स्लॅश आहे ना, 3306 स्लॅश तिथपर्यंत कॉपी करायचं आहे. कॉपी केलं इथे पेस्ट करायचं. मग स्लॅश नंतर इथे तुमच्या डेटाबेसचं नाव टाकायचं जो तुम्ही याच्यामध्ये क्रिएट केलेला आहे डेटाबेस. त्याला आपण काय नाव दिलेलं, DBSAM3. बरोबर. बघा यामध्ये यूज DBSAM3 सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. बरोबर ना, DBSAM3 नावाचा डेटाबेस आहे, DBSAM3. ठीक आहे. हे बघा JDBC:/MySQL:// आपण HTTP:// कसं करतो त्या पद्धतीने आहे. लोकल होस्ट म्हणजे काय, डेटाबेस कोणत्या होस्टवर आहे त्याचा IP ॲड्रेस. आता सध्या याच मशीनवर आहे म्हणून इथे काय लिहिलं, लोकल होस्ट. कोणत्या पोर्ट नंबरवर आहे तर 3306. तुम्ही MySQL इन्स्टॉल करता तेव्हा त्याचा पोर्ट नंबर वगैरे येतो, तुम्ही तो चेंज करू शकता. बाय डिफॉल्ट त्याचा 3306 हा पोर्ट नंबर असतो. स्लॅश तुमच्या डेटाबेसचं नाव टाकलं. रूट हे काय झालं, युजर नेम. आणि मॅनेजर हे काय झालं, पासवर्ड झाला. मॅनेजर हा काय झाला, पासवर्ड झाला. मग याच्यानंतरची पुढची स्टेप, कनेक्शन बनवलं, आपण स्टेटमेंट बनवणार. स्टेटमेंट इम्पोर्ट करूया. SQL डॉट स्टेटमेंट इज इक्वल टू, आता वरचं ऑब्जेक्ट वापरणार. हे इथे काय वापरलं ते, कनेक्शन डॉट क्रिएट स्टेटमेंट. ठीक आहे. कनेक्शन डॉट क्रिएट स्टेटमेंट. कनेक्शन डॉट क्रिएट स्टेटमेंट झाल्यानंतर या स्टेटमेंटद्वारे आपण एक क्वेरी फायर करू शकतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम रिझल्ट वगैरे. तो रिझल्ट कशामध्ये स्टोअर करणार, तर रिझल्ट सेट या इंटरफेसमध्ये. रिझल्ट सेट RS इज इक्वल टू स्टेटमेंट. आता बघा हा कनेक्शनचा ऑब्जेक्ट आपण इथे वापरला, बरोबर. तसा स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट आता आपण इथे वापरणार. स्टेटमेंट डॉट एक्झिक्यूट क्वेरी. मग याच्यामध्ये आपण स्ट्रिंग क्वेरी पास करणार. काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. मग जो काही रिझल्ट येणार तो कशामध्ये असणार, RSमध्ये असणार. ठीक आहे. मग RSमधला रिझल्ट आपल्याला प्रिंट करायचा आहे. जर मी इथे डिरेक्टली जर लिहिलं सिस्टीम डॉट, आधी एवढा बघूया कोड रन होतोय काय. ठीक आहे. आता काय येणार, com.mysql.jdbc.driver ही जी स्ट्रिंग आपण पास केली, हा ड्रायव्हर त्याला जर मिळाला जावाला तर काय होणार, एरर येणार नाही. आणि जर हा क्लास त्यांना मिळाला नाही तर क्लास नॉट फाउंड असं एक्सेप्शन येणार. ठीक आहे. बघूया. हे बघा, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन, com.mysql.jdbc.driver हा क्लास मिळाला नाही असा जर एरर आला तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं आहे, ही जी फाईल आहे ही MySQL कनेक्टरची, ही काय करा, कॉपी करा. ठीक आहे.
कॉपी करा, पेस्ट करा, किंवा दुसरी एक आयडिया काय सांगतो, इथे तुम्ही जो प्रोजेक्ट बनवला, हा प्रोजेक्ट बनवला ना, मग ह्याच्यामध्ये हे लायब्ररीज म्हणून आहे बघा, टेस्ट लायब्ररीज नाही, हा लायब्ररीज. याला राईट क्लिक करून काय करणार, ॲड जार फाईल. ठीक आहे, ॲड जार फाईल. मग जार फाईल कुठे आहे ते तुम्ही निवडणार आहे. ते जार फाईल कुठली, ही फाईल MySQL कनेक्टरची. ठीक आहे. आणि आता जर हा प्रोग्राम जर तुम्ही रन केला तर तो एरर येणार नाही बघा, बिल्ड सक्सेसफुल झालं. ठीक आहे. आता आपण जो काय रिझल्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केला तो प्रिंट करून बघूया. system.out.println डिरेक्टली आपण RS वापरून बघूया कसं काय प्रिंट होतं आहे नक्की. ते काय होतं आहे बघा, हे एक ऑब्जेक्ट झालं बघा, com.mysql JDBC4 result set @533DBB काहीतरी झालं. ठीक आहे. मग याच्यामध्ये तो डेटा स्टोअर झालेला आहे. मग तो आपण रिट्राईव्ह कसा करू शकतो, तर हा ॲरेप्रमाणे स्टोअर होतो. मग जो प्रत्येक रो आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMPचा तो रिझल्ट सेटमध्ये स्टोअर होतो. बरोबर, सुरुवातीला रिझल्ट सेट कुठे असणार दाखव मला तुला. सुरुवातीला तुमचा जो रिझल्ट सेट आहे तो कुठे असतो, इथे असतो, पहिल्या रेकॉर्डच्या वरती असतो, पहिल्या रेकॉर्डच्या वरती असतो रिझल्ट सेट. ठीक आहे. RS.next रिझल्ट सेट डॉट नेक्स्ट म्हणजे याच्या पुढे एक रेकॉर्ड आहे का, आहे, तर हे ट्रू रिटर्न करणार. त्याच्या पुढे एक रेकॉर्ड आहे का, आहे, तर ट्रू रिटर्न करणार. याच्या पुढे एक रेकॉर्ड आहे का, आहे, ट्रू रिटर्न करणार. असं मग जेव्हा शेवटचं बघणार, याच्या पुढे आहे का रेकॉर्ड, तर नाही, या रेकॉर्ड नंतर पुढे काही नाही, मग फॉल्स रिटर्न करणार. मग आपण व्हाईल लूप वापरून प्रत्येक हा जो रो आहे रिझल्ट सेटचा त्यामधली माहिती घेऊ शकतो. कशी, रिझल्ट सेट डॉट गेट इंटीजर जो काही डेटा टाईप आहे त्यानुसार गेट इंट किंवा गेट स्ट्रिंग, नेमसाठी गेट स्ट्रिंग, सॅलरीसाठी काय गेट फ्लोट, अशा मेथड वापरू शकतो. बघूया इथे प्रॅक्टिकली करून. मग मी इथे काय करतो, व्हाईल लूप वापरतो. व्हाईल रिझल्ट सेट डॉट नेक्स्ट म्हणजे त्याच्या पुढे एक आयटम आहे का, म्हणजे याप्रमाणे याच्या पुढे एक आहे का, सुरुवातीला तो इथे वरती असतो, पहिल्याच्या सुद्धा वरती. याच्या पुढे एक आयटम आहे का, जर आहे, जर ट्रू असेल तर काय कर, प्रिंट कर. काय कर, system.out.println पहिला काय प्रिंट कर, ID नेम डेजिग्नेशन सॅलरी प्रोजेक्ट ID, पहिला ID प्रिंट कर. कसा करणार, रिझल्ट सेट RS डॉट गेट गेट. आता आपण काय करणार, आयडीचा डेटा टाईप काय आहे, इंटीजर ना, मग गेट इंट. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण एक तर कॉलमची नेम इंडेक्स तरी पास करू शकतो किंवा कॉलमचं लेबल म्हणजे त्याचं ID नेम वगैरे पास करू शकतो. इंडेक्स पास केली तर 0 पासून करायची नाही, ॲरेप्रमाणे 1 पासून करायची. आता पहिला कॉलम कोण आहे तो प्रिंट होणार. ठीक आहे. त्यानंतर इथे समजा मी कॉन्कॅट केला, समजा उभी रेषा मारतो, इथे पाईपलाईन सिम्बॉल म्हणतात त्याला. त्यानंतर मी इथे काय करतो, RS डॉट गेट, त्यानंतर दुसरं काय आहे, नेम आहे ना, नेमचा डेटा टाईप काय आहे, स्ट्रिंग आहे, दुसरा कॉलम. ठीक आहे. त्यानंतर इथे काय करतो, पुन्हा एकदा पाईपलाईन सिम्बॉल वापरतो. RS डॉट गेट डेजिग्नेशन, डेजिग्नेशन काय आहे, स्ट्रिंग आहे, तिसरा कॉलम, पुन्हा पाईपलाईन सिम्बॉल वापरतो. मग इथे काय करतो, RS डॉट, त्यानंतर कोण आहे, सॅलरी आहे, सॅलरी कशी आहे, फ्लोटिंगमध्ये आहे समजा, गेट फ्लोट, चौथा कॉलम. बस झाला, पाचवा कॉलम नको. इतकं झाली, बघूया येत आहे का. मग आपण काय करणार, हे रन करणार, राईट क्लिक करून रन. मग याने बघा हे सगळे इथे रेकॉर्ड्स जी होती ती प्रिंट केली. आपण फक्त 4च कॉलम घेतले ना सॅलरीपर्यंत, प्रोजेक्ट ID घेतला नाही म्हणून तेवढे 4 कॉलम त्यांनी प्रिंट केले. मध्ये मी हे हा काय लावला, पाईपलाईन सिम्बॉल लावला, त्याच्यामुळे काय केलं, हे पाईपलाईन सिम्बॉल मध्ये आले, कळलं. हे मी काय केलं, डेटा रिट्राईव्ह केला. त्याचप्रमाणे जर समजा मी इथे घेतला 5वा कॉलमसुद्धा टाकला, तो काय आहे, प्रोजेक्टचा ID आहे. RS डॉट गेट इंट प्रोजेक्टचा ID 5. तुम्ही इथे मी 1 2 3 4 नावं दिली आहेत, नंबर दिले आहेत, कॉलम इंडेक्स दिले, त्याप्रमाणे तुम्ही काय
कॉलमचं लेबलसुद्धा देऊ शकता, कॉलमची नावंही टाकू शकता तिथे. हां, हे बघा प्रोजेक्ट इंडेक्स आली आहे. जर मी आता EMP आहे ना, त्याप्रमाणे मी एक व्ह्यू बनवलेला आठवते तुम्हाला, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP प्रोजेक्ट व्ह्यू. एक काहीतरी EMP प्रोजेक्ट व्ह्यू अशा नावाचा काहीतरी एक कॉलम बनवलेला, कॉलम नाही व्ह्यू बनवलेला. हां, EMP प्रोजेक्ट व्ह्यू. ठीक आहे. तुम्हाला जर रिट्राईव्ह करायचं असेल EMP प्रोजेक्ट व्ह्यू, कॅपिटल स्मॉल हा काय MySQLला काय फरक पडत नाही. ठीक आहे. EMP प्रोजेक्ट व्ह्यू. मग शेवटचा आहे तो कसा आहे बघा, याच्यामध्ये शेवटचा डेटा टाईप स्ट्रिंग आहे ना, प्रोजेक्टच्या ID ऐवजी प्रोजेक्टचं नाव दिसतं. इथे मी काय करणार, गेट स्ट्रिंग. आता रिझल्ट बघा कसा येतो, इथे ID आलेले ना, त्या तिथे प्रोजेक्टची नावं येणारी बघा. व्ह्यूमधून डेटा आपण रिट्राईव्ह केला. ही काय केली आपण, सिलेक्ट क्वेरी मारली. ठीक आहे. JDBC वापरून आपण ही सिलेक्ट क्वेरी मारली. त्यानंतर आता याचप्रमाणे आपण काय करू शकतो, इन्सर्ट क्वेरी मारू शकतो. ठीक आहे. ही सिलेक्ट क्वेरी खाली टाकूया. इथे आता इन्सर्ट क्वेरी दाखवतो. इन्सर्ट क्वेरी कशी मारणार, सेम असत HTMT डॉट एक्झिक्यूट. एक्झिक्यूट काय करायची आहे तुम्हाला, क्वेरी एक्झिक्यूट करायची आहे. इन्सर्ट इंटू कशामध्ये करायचं आहे, EMP मध्ये करायचं आहे. इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूजमध्ये मी आता काय करणार, ID वगैरे पास करणार. बघा EMP टेबलमध्ये करतो आहे. ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी आणि प्रोजेक्ट ID. प्रोजेक्ट ID आपण किती घेऊया, 2 घेऊया. 2 कोण आहे, राग आयडेंटिफायर आहे. पहिलं काय टाकणार, त्याचा ID किती झाले आहेत सध्या, 5 झाले आहेत ना. ID 6वा. त्यानंतर इथे मी काय टाकणार, त्याचं नाव टाकणार. कुठे रे गेला ते, नाव टाकूया राम. ठीक आहे. त्यानंतर त्याचं डेजिग्नेशन, ओनर, त्याची सॅलरी. ठीक आहे. आणि मग काय, त्याचा प्रोजेक्टचा ID 1 2 3 4 5 कॉलम आहेत ना. हो. मग ही इन्सर्ट इंटू EMP ही काय झाली, इन्सर्ट क्वेरी झाली. ठीक आहे. मग ही रिटर्न काय करते बघा, रिटर्न काय करते, रिटर्न्स रिझल्ट सेट ऑब्जेक्ट दॅट कंटेन्स द डेटा प्रोड्यूस्ड बाय गिवन क्वेरी. ठीक आहे. एक्झिक्यूट क्वेरी रिटर्न क्वेरी फायर करायची असेल तर मग आपल्याला इन्सर्ट झाला की नाही हे या रिझल्ट सेटद्वारे कळू शकतं का, नाही. मग त्याच्यासाठी काय असणार, दुसरी एक मेथड आहे एक्झिक्यूट अपडेट. मग ही काय करते, आपण जर टेबलमध्ये काही चेंजेस केले, इन्सर्ट अपडेट डिलीट या क्वेरी असेल तर एक्झिक्यूट अपडेट वापरणार. मग ही रिटर्न काय करणार, रिझल्ट सेट ऑब्जेक्ट रिटर्न करण्याऐवजी 1 किंवा 0 रिटर्न करणार. 1 किंवा 0 नाही, जर काहीच जर नंबर ऑफ स्टेटमेंट किंवा नंबर ऑफ रोज अफेक्ट होणार या क्वेरीने ते रिटर्न करणार. म्हणजे इन्सर्ट इंटू EMP ही क्वेरी मारल्यानंतर किती रोज बाबा अफेक्ट झाले तेवढे रोज रिटर्न करणार. जर 0 रिटर्न केलं म्हणजे काय, काहीच चेंजेस झाले नाही डेटाबेसमध्ये. ठीक आहे. ते आपण इथे आता कॅप्चर करणार. n इज इक्वल टू ही क्वेरी. मग जर n ची व्हॅल्यू इफ n हे काय असेल, ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजे काहीतरी रो बाबा अफेक्ट झाला तर काय कर, प्रिंट कर. आणि जर नाही झाला तर काय प्रिंट कर ते आपण इथे बघूया. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन डेटा इन्सर्टेड सक्सेसफुली. ठीक आहे. आणि इथे काय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन डेटा इन्सर्शन फेल्ड. ठीक आहे. एन काय, एन ग्रेटर दॅन 0 म्हणजे का, इन्सर्ट क्वेरीने किंवा अपडेट क्वेरी आपण मारली किंवा डिलीट क्वेरी मारली तर त्याच्यामुळे किती रोज अफेक्ट झाले टेबलमधले तो नंबर याच्यामध्ये स्टोअर होणार. किती रोज, 5 रोज अफेक्ट झाले तर n इज इक्वल टू 5 असणार. ठीक आहे. मग n जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे काहीतरी बाबा रोज काय झाले, अफेक्ट झाले, म्हणजे काय डेटा इन्सर्टेड सक्सेसफुली आपण लिहू शकतो. नाहीतर काय, जर 0 असेल तर काय, काहीच अफेक्ट झालं नाही म्हणजे काय, डेटा इन्सर्शनची क्वेरी काय झाली, फेल झाली. रन करूया.
इथे बघा पहिला आलेला असणार डेटा इन्सर्टेड सक्सेसफुली, आणि कोणता डेटा जादा झाला तर हे बघा राम ऑनर 999 त्याचा प्रोजेक्ट राग आयडेंटिफायर, हा डेटा काय झाला इन्सर्ट झाला. मग मी जर केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केलं तर हा बघा राम हा ॲड झाला बघा राम ऑनर. ठीक आहे. मग याची सॅलरी जर आपल्याला बदलायची असेल, अपडेट क्वेरी मारायची असेल तर काय करणार इथे अपडेट EMP सेट सॅलरी इज इक्वल टू 1 2 3 4 5 1 लाख वेअर नेम इज इक्वल टू राम, डेटा अपडेटेड सक्सेसफुली. आता रन करूया. हे बघा सॅलरी त्याची चेंज झाली. ठीक आहे. खाली प्रिंट का होतं, कारण खाली आपण सिलेक्ट क्वेरीचा कोड लिहिलेला आहे, सिलेक्ट क्वेरी करून कन्सोलला प्रिंट करण्याचा, म्हणून हा जो कोड आहे अपडेट इन्सर्टचा मी वरती टाकला. कळलं ना. म्हणजे इन्सर्ट झाल्या झाल्या आपल्याला काय नवीन काय चेंजेस झाले ते इथे प्रिंट होऊन खाली मिळतील. डेटा अपडेटेड सक्सेसफुली. याच्यामध्ये जाऊन आता चेक करूया. सॅलरी किती 9999 होती ती किती झाली 1 लाख झाली. ठीक आहे. हा काय झाला आता डेटा अपडेट क्वेरी बघितली. त्याचप्रमाणे तुम्ही काय करणार डिलीट क्वेरी वापरू शकता. म्हणजे काय करता जावा ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही डेटाबेसशी इंटरॅक्ट करता. हे काय झालं JDBCचं बेसिक्स झालं. ठीक आहे. मग आता आपण एक GUI ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहोत. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहोत, ज्याद्वारे काय करू शकतो, ज्याद्वारे आपण हे जे EMP नावाचं टेबल वगैरे आहे त्यामध्ये EMP असेल किंवा दुसरं स्टुडंट टेबल असेल त्यामध्ये आपण तो डेटा ॲड करणार आहोत, ॲड अपडेट डिलीट करणार आहोत. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण एक वेगळं टेबल बनवूया. इथं मी काय करतो क्रिएट टेबल. तुम्ही इथूनही टेबल बनवू शकता स्टेटमेंट डॉट एक्झिक्यूट क्वेरीमध्ये लिहून. सिलेक्ट क्वेरी मारली सेम तसंच. क्रिएट टेबल. आधी स्टुडंट नावाचं ऑलरेडी टेबल आहे का बघूया. डेस्क स्टुडंट आहे ते काय करूया ड्रॉप करूया. ड्रॉप टेबल स्टुडंट. क्रिएट टेबल स्टुडंट ID int प्रायमरी की नेम टेक्स्ट कोर्स टेक्स्ट. बस झालं. हे 3च कॉलम घेऊया आणि काय घेऊया आणि एक काहीतरी घेऊया मार्क्स फ्लोट. पर्सेंटेज फ्लोट. ठीक आहे. अशा प्रकारचं एक आपण हे टेबल बनवलेलं आहे. मग आता आपण याच्यासाठी एक GUI ॲप्लिकेशन बनवूया छोटंसं. तुमच्या सिलेबसला डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी एवढंच आहे, पण आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते तुमच्या प्रोजेक्टसाठी उपयोगी पडू शकतं. ठीक आहे. एवढं तुम्ही प्रिपेअर करा एक्झामसाठी. मग आता तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी म्हणून आता शिकवतो आहे. बघा इथे मी काय करतो आहे JDBC इथे न्यूमध्ये JFrame फॉर्म घेणार. JFrame याला मी काहीतरी नाव देतो. रजिस्ट्रेशन फॉर्म. क्लास नेम होणार ना रे म्हणून स्पेस असू नये मध्येच. हा रजिस्ट्रेशन फॉर्म. ठीक आहे. मग या प्रत्येकासाठी आपण एक इनपुट हे बनवणार, काय म्हणतात इनपुट कंट्रोलर, इनपुट फील्ड बनवणार. ID साठी, नेमसाठी, कोर्ससाठी, पर्सेंटेजसाठी. टेक्स्ट फील्ड घेतलं. लेबलसुद्धा घेऊया. दोघांचा फॉन्ट मोठा करूया. ID
याला आपण व्हेरिएबलचं नाव काय देऊया, TID, टेक्स्ट बॉक्स ID. नेम, डेजिग्नेशन, काय रे, अलाइनमेंट, horizontal alignment right. TID याला काय नाव देऊया, नेम. याला डेजिग्नेशनसाठी आपण इथे ड्रॉपडाऊन घेऊया, तो कॉम्बो बॉक्स असतो याच्यामध्ये. याला नाव काय देऊया, कॉम्बो बॉक्स आहे म्हणून CMB डेजिग्नेशन. अरे याला आपण डेजिग्नेशन कुठे वापरलं, कोर्स कोर्स पर्सेंटेज. इथे हा जो कोर्स आहे याच्यामध्ये हे आयटम ॲड केलेले आहेत बाय डिफॉल्ट. आपण इथे कॉमा कॉमा टाकून किंवा इथून आपण आयटम पास करू शकतो. काय काय समजा FY कम्प्युटर इंजिनिअरिंग, SY कम्प्युटर इंजिनिअरिंग, TY कम्प्युटर इंजिनिअरिंग. ठीक आहे. 4th इयरला काय म्हणता तुम्ही, असो आपण 3 इयरच घेऊया तुमच्या माहितीसाठी फक्त. ठीक आहे. आता आपण ओके करूया. मग याच्यात हे आयटम आले. पहिला आयटम काय त्याने सिलेक्ट म्हणून सांगला पाहिजे ना. त्याच्यावरती काय टाईप करतो, सिलेक्ट टाईप करतो. ठीक आहे. मग याच्या ड्रॉपडाऊनमध्ये FY SY TY हे दिसणार, ही पर्सेंटेज. मग आता इथे आपण खाली काही बटन्स बनवूया. ॲड करण्यासाठी रेकॉर्ड. ठीक आहे. फॉन्ट, अपडेट, याच्या एवढाच बटन करूया. हे ॲड अपडेट, डिलीट, ॲड अपडेट डिलीट, शो. क्लिअर. ही आपण हे समजा ही वेगवेगळी काय आहेत बटन बनवून ठेवलेली आहेत. ठीक आहे. ही तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही रंगवू शकता. इथे मरणाच्या प्रॉपर्टीज आहेत बाजूला. स्क्रीनवर पण तुम्ही मोबाईलमधून बघता म्हणून हे फॉन्ट वगैरे मी मोठे करून ठेवलेले आहेत. जो कॉम्बो बॉक्स आहे याचा सुद्धा फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता. बाकीच्या एवढाच करूया.
म्हणजे तुम्हाला दिसेल मोबाईलच्या स्क्रीनमध्ये. मग हा आपण काय केला, डिझाईन ड्रॉ केली. MVC कंट्रोलर काल सांगितलं ना, मॉडेल व्ह्यू कंट्रोलर AWT मध्ये. मॉडेल व्ह्यू कंट्रोलर, मॉडेल म्हणजे डेटा, व्ह्यू म्हणजे हा तुम्ही व्ह्यू बनवला, डिझायनिंग केलं. आता कंट्रोलर म्हणजे हा सोर्स कोडमध्ये आपण जो कोडिंग करणार ते. कोणत्या बटनवर क्लिक केल्यावर काय व्हायला पाहिजे त्याच्यासाठी या बटनला आपण ID देऊया. याला काय देऊया, बटन ॲड, बटन अपडेट, बटन डिलीट, बटन शो, बटन क्लिअर. ठीक आहे. मग याच्यामध्ये पुढल्या एम्प्लॉईचा जो ID आहे तो ॲटोमॅटिक सुरुवातीला येऊन राहिला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी एक आपण काय करूया, क्लिअर बटनला तो ठेवूया कोड. त्यानंतर नेम टाकणार, इथे कोर्स सिलेक्ट करणार, एम्प्लॉई नाही सॉरी स्टुडंट, पर्सेंटेज त्याचे टाकणार. ॲड केल्यानंतर तिकडे ॲड व्हायला पाहिजे रेकॉर्ड. ठीक आहे. इथे आपल्याला काही चेंजेस पाहिजे, फॉर्ममध्ये चेंजेस करणार, अपडेट केल्यावर तिकडे अपडेट व्हायला पाहिजे. ज्या स्टुडंटचा ID इथे टाकणार आणि डिलीट केल्यावर त्या IDचा स्टुडंट डिलीट व्हायला पाहिजे. ज्या स्टुडंटचा इथे ID टाकणार आणि शो बटनवर क्लिक केलं तर त्या IDच्या स्टुडंटचे जे काही डिटेल्स आहेत ते इथे खाली दिसले पाहिजेत, नेम, कोर्स, पर्सेंटेज. क्लिअरवरती हे टेक्स्ट बॉक्स एम्प्टी झाले पाहिजेत आणि इथे पुढचा ID येऊन राहिला पाहिजे. ठीक आहे. सुरुवातीला आपण काय करूया, क्लिअरचा कोड करूया. पुढचा ID येऊन राहिला पाहिजे. मग काल काय सांगितलं, तुम्ही इथून इव्हेंट देऊ शकता किंवा इथे याच्यावर डबल क्लिक करणार, त्याने ॲक्शन परफॉर्म हा डिफॉल्ट इव्हेंट होतो. डबल क्लिक केलं इथे, मग ॲक्शन परफॉर्म. क्लिअर बटनवर क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, ते एक म्हणजे हे जे यांना नावं बघ यादी व्यवस्थित दिली आहे का, कोड TID3 नाही, हा काय T पर्सेंटेज CMB कोर्स आणि हा T नेम आणि हा TID. ओके. मग यामधला जो T नेम आहे हा काय व्हायला पाहिजे, एम्प्टी व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर T आणि कोण पर्सेंटेज आहे हा सुद्धा काय व्हायला पाहिजे, एम्प्टी व्हायला पाहिजे. आणि कॉम्बो बॉक्स आहे, कॉम्बो बॉक्स कोर्सचा, त्याची पहिली इंडेक्स आहे, पहिला आयटम सिलेक्ट करून ठेवला पाहिजे. पहिला आयटम कोणता, सिलेक्टवाला. CMB कोर्स डॉट ॲड आयटम स्ट्रिंगमध्ये तुम्ही नवीन वर्ग ॲड करू शकता या मेथडने. ठीक आहे. या मेथडमध्ये जर तुम्ही काहीतरी जे काही टाईप करणार तर या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये ॲड होणार. आपल्याला ते करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, त्यातला बाय डिफॉल्ट सुरुवातीचा क्लिअर बटनवर क्लिक करणार तेव्हा सेट सिलेक्टेड आयटम, मग त्या आयटमचं नाव तरी टाकू शकता किंवा त्याची इंडेक्स. तर 0 इंडेक्स नंबर 0 टाकला म्हणजे काय, 0 बेस इंडेक्सिंगप्रमाणे पहिला आयटम तिथे बाय डिफॉल्ट सिलेक्ट होणार जेव्हा मी क्लिअर या बटनला क्लिक करणार तेव्हा. आणि का तर पुढचा जो ID आहे, पुढचा ID म्हणजे सध्या समजा याच्यामध्ये किती ID आहेत, समजा काहीच नाही आहे, कळलं ना. तर एक ID बाय डिफॉल्ट इथे येऊन राहिला पाहिजे. जर 2 स्टुडंट ॲड केलेले असतील तर 3 नंबर इथे येऊन राहिला पाहिजे जेव्हा मी क्लिअर बटनला क्लिक करेन. 3 कोणासाठी, नेक्स्ट रेकॉर्ड ॲड करण्यासाठी. ठीक आहे. मग याच्यात मी इथे कोडिंग करतो. तसं इथे मी काय करतो, ट्राय कॅच ब्लॉक घेतो, एक्सेप्शन EX, एरर आला तर काय कर, प्रिंट कर. ठीक आहे. मग आता मला काय करायला पाहिजे, हा JDBCचा हा कोड आहे तो वापरला पाहिजे. सेम कोड, कळलं ना, सेम लाईन्स आणि एवढे या लाईन कॉमन आहेत, त्या सगळी मला वापरल्या पाहिजेत. मग ह्या प्रत्येक वेळेला प्रत्येक बटनसाठी मला वापराव्या लागतील, ॲडसाठी, अपडेटसाठी, डिलीटसाठी, शोसाठी, क्लिअरसाठी. मग मला तसं करायचं नाही, एकदाच वापरायचे आहे म्हणून मी काय करतो, कन्स्ट्रक्टरमध्ये ती लाईन काय करतो, टाकतो. कन्स्ट्रक्टर कुठे आहे याचा बघा, इथे आहे, कमेंट वगैरे काढून टाकतो, तुम्हाला बघायला सोपं होईल. हा त्याचा काय कन्स्ट्रक्टर आहे, असं फंक्शन ज्याचं नेम सेम ॲज अ क्लास नेम हॅविंग नो एनी रिटर्न टाईप, आणि तो एक्झिक्यूट होतो कधी, जेव्हा तुमचा क्लास इनिशियलाइज होतो, म्हणजे तुमच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनतो तेव्हा. इनिशियलाइज कंपोनंट्स म्हणजे आपण ट्रॅक ड्रॉप करून जे कंपोनंट्स ॲड केले ते इनिशियलाइज होणार. आणि त्याच्यानंतर आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड लिहूया, कॅच एक्सेप्शन EX x डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस. ठीक आहे. हे इम्पोर्ट केले त्याने, हा कोड लिहिला. मग याच्यामध्ये आपण ही जी जार फाईल लागते ना ते टाकूया. मग अशी टाकलेली आहे ना, सेम प्रोजेक्ट आहे, मग पुन्हा टाकायची गरज नाही, सेमच प्रोजेक्ट आहे बघा, याच्यामध्येच टाकलेली आहे आपण लायब्ररीजमध्ये.
MySQL कनेक्टरची जार फाईल. तर आता आपण हा स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट इथे काय आहे बनलेला आहे. मग हे सगळीकडे ॲक्सेस व्हायला पाहिजे म्हणून आपण काय करणार यांना ग्लोबली डिफाईन करणार. कनेक्शनला आणि स्टेटमेंटला ग्लोबली म्हणजे क्लास लेवलला. इथे कनेक्शन कॉन आणि स्टेटमेंट STMT. ठीक आहे. हे कन्स्ट्रक्टर जेव्हा तुमच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनणार तेव्हा ते ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार सगळी. म्हणजे स्टेटमेंटचा आणि ऑब्जेक्ट बनून राहिलेला आहे. मग आता आपण इथे क्लिअरच्या कोडिंगमध्ये जाऊया. इथे काय व्हायला पाहिजे स्टेटमेंट डॉट एक्झिक्यूट क्वेरी. स्टेटमेंट डॉट एक्झिक्यूट क्वेरी काय करायला पाहिजे त्याने सिलेक्ट मॅक्स ऑफ ID फ्रॉम टेबल नेम. मॅक्झिमम ID फ्रॉम टेबल नेम. समजा तुमचं मग असं जे एम्प्लॉई टेबल होतं सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. मग याचा मॅक्झिमम ID किती आहे 6 आहे. आपण कसा काढू शकतो सिलेक्ट मॅक्स ऑफ ID फ्रॉम EMP. ठीक आहे 6 आला. मग आपल्याला 6 दाखवायचा आहे काय नाही तर त्याच्या पुढचा एक दाखवायचा आहे सिलेक्ट मॅक्स ऑफ ID. मग याला मी काय करणार +1 फ्रॉम टेबल नेम. 7 आला. असंच आपल्याला वापरायचं आहे. पण जर आपल्याकडे टेबलच नसेल टेबल आहे पण त्यामध्ये जर डेटाच नसेल फॉर एक्झाम्पल हे जे आपण स्टुडंट नावाचं टेबल बनवलं तर त्याच्यामध्ये तसं होऊ शकतं का. तर काय सांगणार तो बघा नल येतो आहे व्हॅल्यू. मग आपण इथे काय नल दाखवणार का याच्यामध्ये GUI मध्ये इथे नल दाखवणार का नाही. नल ऐवजी किती दाखव 1 दाखव असं आपल्याला करायचं आहे. मग काय तुम्ही इफ नल नावाचं फंक्शन वापरू शकता. इफ नल म्हणजे मॅक्स ऑफ ID +1 याला तुम्ही ब्रॅकेट टाकू शकता. ब्रॅकेट याची जर व्हॅल्यू काय असेल इफ नल जर नल असेल तर काय कर नल ऐवजी 1 रिटर्न कर. कॉमा 1 आहे बघा. ठीक आहे. मग हे जसंच्या तसं स्टेटमेंट आपण काय करणार तिकडे कॉपी करणार. हे स्टेटमेंट आहे ते हे जसंच्या तसं आपण तिकडे कॉपी करणार. फक्त टेबलचं नाव बदलणार. आता आपण काय वापरतो EMP नाही स्टुडंट वापरतो. ठीक आहे. इथे सेमीकोलन आणि द्यायचे नाही याच्यात स्ट्रिंगमध्ये या. मग हे काय रिटर्न करणार रिझल्ट सेट रिटर्न करणार. रिझल्ट सेट RS तो सुद्धा आपण काय करूया ग्लोबली डिफाईन करून ठेवूया. हा ऑटोमॅटिक जनरेट झालेला कोड आहे मिनिमाइज करून ठेवूया. रिझल्ट सेट RS. रिझल्ट सेटमध्ये सगळा काही रिझल्ट असेल तो काय झाला स्टोअर झाला. सिलेक्ट इफ नल का असेल तो. मग आता मगाशाप्रमाणे आपण व्हाईल लूप वापरणार. कुठे वापरलेला सांगा याच्यामध्ये वापरलेला बघा रिझल्ट सेटचा. ठीक आहे तसा व्हाईल RS डॉट नेक्स्ट जर ट्रू असेल म्हणजे काहीतरी रेकॉर्ड पुढे असेल तर काय कर RS डॉट गेट इंट 1 म्हणजे कोण पहिला काय रिटर्न होणार तो म्हणजे त्याचा मॅक्झिमम ID +1 जो काय असेल ती व्हॅल्यू काय असणार इथे असणार. ही व्हॅल्यू कुठे सेट कर त्या टेक्स्ट बॉक्सला सेट कर. ही व्हॅल्यू टेक्स्ट बॉक्स कोणता आहे सांगा TID सेट टेक्स्ट. ठीक आहे. ही व्हॅल्यू कशी आहे इंटिजर आहे ती आपल्याला स्ट्रिंग करायची आहे म्हणून याला कॉन्कॅट केलं. ठीक आहे. हे क्लिअर बटनवर क्लिक केल्यानंतर हे कर. मी आता काय करतो इथे हा प्रोग्राम रन करतो आणि क्लिअर या बटनवर क्लिक करतो. हा बघा इथे 1 येऊन राहिला. कळलं ना 1 कसा आला कारण मॅक्झिमम ID किती होता काहीच नाही +1 काहीच नाही नल. जर नल असेल तर 1 दाखव. जर नल नसेल तर जी काही व्हॅल्यू मिळणार मॅक्झिमम ID असणार त्याच्यात +1 कर आणि दाखव असा याचा अर्थ. मग आता मला काय करायचं इथे मी नाव टाकणार काहीतरी नाव टाकणार. इथून काय करणार त्याचा कोर्स सिलेक्ट करणार. ठीक आहे. इथे % टाकणार त्याचे आणि ॲड बटनवर क्लिक करणार. ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर तिकडे ॲड व्हायला पाहिजे. याचा समजा काहीतरी % बदलले आणि अपडेटवर केलं तर अपडेट व्हायला पाहिजे. इथे जो काय ID टाकला आणि डिलीट बटनवर क्लिक केलं की डिलीट व्हायला पाहिजे. इथे समजा मी काय केलं ID टाकला आणि शो बटनवर क्लिक केलं तर या IDचे जेवढे काही डिटेल्स आहेत ते इथे त्याने शो केले पाहिजे. क्लिअरवर क्लिक केल्यावर माहिती आहे. ठीक आहे. सुरुवातीला आपण ॲड बटनचा आता कोडिंग करूया.
याला इथे जर टायटल वगैरे द्यायचं असेल तर तुम्हाला काय सांगितलं आहे, ह्या फ्रेमला सिलेक्ट करणार आणि इथे तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये टायटल दिसणार, रजिस्ट्रेशन फॉर्म. ठीक आहे. हां, रन करून बघायचं आहे तर बघा, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणून तुम्हाला दिसणार वरती आता टायटल विंडोला. हे बघा इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. ठीक आहे. आता ॲड या बटनवर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. कुठे गेला तो, हे बघा ॲड. मग ॲडसाठीचा कोड लिहिणार आहोत, ट्राय कॅच एक्सेप्शन EX डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस. ॲडसाठी काय करणार आहोत बघा आपण, STMT डॉट एक्झिक्यूट अपडेट इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज. यामध्ये आता व्हॅल्यूज पास करणार आहोत. पहिलं काय असणार, ID असणार. ID कशामधला, तर टेक्स्ट बॉक्स ID, TID ज्याला म्हणतो, याच्यामधला TID डॉट गेट, ह्याच्यामधलं टेक्स्ट घ्यायचं आहे. कॅल्क्युलेटरमध्ये आपण कसं टेक्स्ट घेतलेलं होतं, डॉट गेट टेक्स्ट मेथड वापरलेली ना, तसं ID पास करणार आपण. त्यानंतर काय पास करणार, ID पास करणार, मग आपण नेम पास करणार, त्यानंतर आपण कोर्स पास करणार आणि त्यानंतर आपण त्याचे पर्सेंटेज किती आहेत ते पास करणार. पहिला आपण ID पास करूया. ठीक आहे. इथे मी काय केली, स्ट्रिंग कॉन्कॅट केली, मोडली. हां, आणि इथे मी आता काय लिहितो, TID डॉट गेट टेक्स्ट. ठीक आहे. मग इथे पुन्हा तोडतो स्ट्रिंग आणि इथे काय करतो आता नेम, TNAME डॉट गेट टेक्स्ट. मग नेम आहे ते सिंगल कोटमध्ये आपण टाकतो ना, स्ट्रिंग असते ती, म्हणून इथे काय येणार, सिंगल कोट. ठीक आहे. TNAME डॉट गेट टेक्स्ट. त्यानंतर काय आता कोर्स टाकणार आहे. कोर्स आहे तो कशामध्ये आहे, टेक्स्ट बॉक्समध्ये नाही आहे, तो कशामध्ये आहे, कॉम्बो बॉक्समध्ये आहे. CMB कोर्स डॉट गेट सिलेक्टेड इंडेक्स म्हणजे किती नंबरचा आयटम सिलेक्टेड आहे, गेट सिलेक्टेड आयटम म्हणजे त्या आयटमचं जे काय नाव आहे ते येणार. स्ट्रिंग आहे ना, म्हणून इथे काय येणार, सिंगल कोट येणार आणि शेवटचे काय पर्सेंटेज. T% डॉट गेट टेक्स्ट. ठीक आहे. हे आता सगळी काय झाली, इन्सर्ट क्वेरी झाली. ही इन्सर्ट क्वेरी बाबा कशी बसणार, नक्की काय इथे रिप्लेस होणार ते बघायचं असेल तर एक सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये तुम्ही टाकू शकता. इथे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन तुम्हाला ते प्रिंट करून दाखवणार क्वेरी काय असेल ती. तर ही इन्सर्ट क्वेरी झाल्यानंतर काय चेंजेस झाले, जरा मी मायक्रोफोन चेक करतो. हा, आवाज येतोय का, रेकॉर्डर, हॅलो, हां चालू आहे. हां, इन्सर्ट क्वेरी झाल्यानंतर किती रो अफेक्ट झाले ते बघण्यासाठी काय करणार, इंट n इज इक्वल टू म्हणजे n मध्ये किती रोज अफेक्ट झाले ते स्टोअर होणार तो नंबर. ठीक आहे. आणि इथे इफ n ग्रेटर दॅन 0 तर काय कर, रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली. मग अशी आपण खाली कन्सोलला प्रिंट करायचो. मग आता पॉपअप जर आपल्याला दाखवायचा आहे रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली, तर आपण काय ॲड करणार, जे ऑप्शन पेन डॉट शो कोणता मेसेज मला दाखवायचा आहे, कन्फर्म मेसेज. इनपुट डायलॉग म्हणजे इनपुट घेण्यासाठी वापरतात. ठीक आहे. कन्फर्म डायलॉग, तसं मला आता काय करायचं आहे, शो कन्फर्म डायलॉग म्हणजे काय, तुम्ही एखादं ॲप्लिकेशन क्लोज करायला जाता तर आर यू शुअरली वॉन्ट टू क्लोज द ॲप्लिकेशन हे कन्फर्म करतो, येस नो मेसेज असतं. आपल्याला फक्त पॉपअप दाखवायचा आहे. मग शो मेसेज डायलॉग. ठीक आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे कन्स्ट्रक्टर आहेत. मग आता आपण काय करूया, हा सेकंडवाला घेऊया. पहिला काय आहे, पॅरेंट कंपोनंट कुठे दिसायला पाहिजे तर ह्याच विंडोमध्ये धीस. त्यानंतर काय मेसेज काय दिसायला पाहिजे, स्टुडंट हॅज बीन किंवा स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. त्यानंतर
टायटल, त्या पॉपअपला काय दिसायला पाहिजे, टायटल स्टुडंट रजिस्ट्रेशन, आणि इथे काय दिसायला पाहिजे, इन मेसेज टाईप जे ऑप्शन पेन डॉट. आता मेसेज टाईप कुठला, तर एरर मेसेज दाखवायचा काय नाही, तर इन्फॉर्मेशन मेसेज, ठीक आहे. आणि जर हा फेल झाला तर काय दाखवणार, स्टुडंट रजिस्ट्रेशन फेल्ड. मग इथे मेसेज काय दाखवणार, इन्फॉर्मेशन मेसेज ऐवजी एरर मेसेज, ठीक आहे. रन करून बघूया. आता मी इथे काय करतो, नेक्स्ट आय डी आला, मग इथे नाव ॲड करतो, नारायण, त्याचा क्लास ॲड करतो, FICE पर्सेंटेज ॲड करतो 99, ॲड बटनवर क्लिक करतो. स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. इथे मी इन्फॉर्मेशन मेसेज टाकला बघा, आणि इथे काय झाला, इन्फॉर्मेशन मेसेज म्हणून इथे इन्फॉर्मेशनवाला आय आला बघा, हा आला स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. याच्यामध्ये ॲड झाला की बघूया आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, हा बघा नारायण FICE कोर्स पर्सेंटेज ॲड झाला आहे, कळलं. आता हा ॲड झालेला आहे. मग मी आता पुन्हा ज्याचा ID 1 आहे असा रेकॉर्ड ॲड करायला जातो, ठीक आहे. लक्ष्मी टाकलं आणि ते ॲड करायला जातो ज्याचा ID 1 आहे, पण याला आपण काय लावलं आहे, प्रायमरी की लावलं आहे ID या कॉलमला, बघा ID या कॉलमला प्रायमरी की लावलं, म्हणजे रिपीट एंट्रीज तो घेणार नाही. म्हणजे काय होणार, ही इन्सर्ट क्वेरी आहे ती अफेक्ट करणार किती रोजला, 0 रोजला, म्हणजे कोणालाच अफेक्ट करणार नाही. मग ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन फॉल्स होणार आणि हा ब्लॉग एक्झिक्यूट होणार, म्हणजे तुम्हाला एरर मेसेज दिसणार, ठीक आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशनला एरर मेसेज दिसणार बघा, इथे खाली एरर आला. डुप्लिकेट एंट्री 1, कळलं ना, 1 ही डुप्लिकेट एंट्री आहे. आता हे कन्सोलला इथे प्रिंट झालं आहे ना, ते आपल्याला कुठे दाखवायचं आहे, कन्सोलला प्रिंट झालं आहे ते पॉपअपमध्ये दाखवायचं आहे. एरर कोणता आला बघा, MySQL इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट व्हायोलेशन एक्सेप्शन. हा जर एरर आला तर आपण काय करू शकतो, ही एररची लाईन इथे लिहू शकतो. हा जर एरर आला तर काय कर, इथे तो एरर दाखव. स्टुडंट रजिस्ट्रेशन एरर मेसेज, ठीक आहे. वन इथे डिटेल टाकतो, ॲड, हे बघा स्टुडंट रजिस्ट्रेशन फेल्ड. आता इथे बघा हा रेड आला ना, मगाशी ब्ल्यू आला, कारण का, कारण इथे आपण एरर मेसेज हा पॉईंट वापरलेला आहे, एरर मेसेज. मगाशाला काय वापरलेला आपण, इन्फॉर्मेशन मेसेज, ठीक आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन फेल्ड हे आलं, कळलं. मग जर मी इथे 2 टाकला आणि जर मी काय केलं, इथे ॲड केलं तर होणार स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. याच्यामध्ये जाऊन बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, हे बघा दोन्ही ॲड झाले, म्हणजे आपण जावा ॲप्लिकेशन थ्रू डेटाबेसमध्ये ॲड केलं. मग युजरला इन्सर्ट इंटू टेबल नेम अशी क्वेरी मारायला नको. आणि मगाशी बघा आपण इथे system.out.println इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज ह्या कॉन्कॅट केल्या होत्या व्हॅल्यूज, ठीक आहे. या कॉन्कॅट केलेल्या व्हॅल्यूज प्रिंट केल्या, त्या कशी होते बघा, इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यू 1 लक्ष्मी FICE, यांना सिंगल कोट आले लक्ष्मी आणि FICEला. कशाला, कारण टेक्स्ट बॉक्स नेम आहे त्याला आपण इथे एक सिंगल कोट लावला आहे बघा, इथे एक सिंगल कोट लावला आहे. कोर्स नेमला इथे सिंगल कोट, इथे सिंगल कोट लावला आहे, कळलं. इथपर्यंत कळलं. मग ही जी प्रोसिजर आहे ज्यामध्ये आपण हे कॉन्कॅट करत राहतो, ही कशी आहे, जरा हेक्टिक आहे ना, हे स्ट्रिंग कॉन्कॅट करणे प्लस ऑपरेटर लावून वगैरे वगैरे, हेक्टिक आहे. मग याच्यावरती जो उपाय काढला तो म्हणजे काय, हे स्टेटमेंट बनवण्याऐवजी तुम्ही काय बनवणार, प्रिपेअर्ड स्टेटमेंट. मग अशी इथे थिअरीमध्ये होते, तुम्हाला सांगितलं का, मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो ते मन, ते काय वापरणार आपण आता, प्रिपेअर्ड स्टेटमेंट हा इंटरफेस इथे बनवतो मी. TSTMT इज इक्वल टू कॉन डॉट प्रिपेअर स्टेटमेंट, आणि इथे आपण काय मारणार, ती क्वेरी मारणार, कळलं ना. ते आता आपण इथे खाली घेऊया, कुठे आपल्याला ते ॲडमध्ये. मग आता इथे HTMT डॉट स्टेटमेंट डॉट एक्झिक्यूट अपडेट होतं ना, त्या ठिकाणी आपण काय करणार सांगा, PSTMT प्रिपेअर स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट
डॉट इथे आपण ऑब्जेक्ट बनवूया ते PSTMT इज इक्वल टू कॉन डॉट प्रिपेअर स्टेटमेंट. ठीक आहे. आणि क्वेरी मारणार. मग क्वेरीमध्ये आपण व्हॅल्यूज बघा इन्सर्ट किती करणार सोप्या पद्धतीने. मग अशासारखं काहीही एकटिक असणार नाही. हे सगळं काढून टाकलं बघा. इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज. इथे आपण फक्त जिथे जिथे व्हॅल्यूज पाहिजे तिथे तिथे आपण काय करणार, क्वेश्चन मार्क टाकणार. आय डीसाठी एक, नेमसाठी एक, कोर्ससाठी एक आणि पर्सेंटेजसाठी एक. कळलं. त्यानंतर हे क्वेश्चन मार्कला आपण व्हॅल्यू पास करणार. कशा प्रकारे करणार, PSTMT डॉट सेट इंट. बघा दोन पॅरामीटर इंडेक्स आणि काय व्हॅल्यू असेल ती. मग पॅरामीटर इंडेक्स म्हणजे पहिला जो क्वेश्चन मार्क आहे, पहिला क्वेश्चन मार्कला काय असाइन कर, तर TID डॉट गेट टेक्स्टची व्हॅल्यू. TID डॉट गेट टेक्स्टची व्हॅल्यू. मग गेट टेक्स्ट म्हणजे हे काय स्ट्रिंग रिटर्न करणार, पण तुम्हाला सेट कोण करायचा आहे, इंटीजर. म्हणून याला काय तुम्ही करणार, इंटीजर डॉट पार्सेंटमध्ये टाकणार. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, PSTMT दुसऱ्या क्वेश्चन मार्कसाठी सेट. दुसरा कशासाठी आहे, नेमसाठी आहे. नेम म्हणजे काय, स्ट्रिंग आहे. ते कॉलममध्ये त्या डेटा टाईप स्ट्रिंग आहे ना, टेक्स्ट घेतलेला आहे म्हणून. तिथे काय TName डॉट गेट टेक्स्ट. याला काय इंटीजर डॉट पार्सेंट करायची गरज नाही कारण हा स्ट्रिंगच आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन मार्क सेट स्ट्रिंग, तो काय आहे, कोर्स आहे. तिसरा क्वेश्चन मार्क काय आहे, कोर्स. तो कशामध्ये आहे, कॉम्बो बॉक्समध्ये आहे. कॉम्बो बॉक्स कोर्स डॉट गेट सिलेक्टेड आयटम. हा काय आहे, त्याचा टाईप काय आहे बघा, ऑब्जेक्ट रिटर्न करतो. मग आपण त्याची काय करणार, टू स्ट्रिंग करणार. ठीक आहे. त्यानंतर PSTMT डॉट सेट फ्लोट. सॅलरी आहे ना, सॅलरीचा डेटा टाईप आपण काय घेतलं, सॅलरी नाही काय आपलं ते पर्सेंटेज आहे. पर्सेंटेजचा डेटा टाईप आपण काय घेतला होता, फ्लोट घेतला होता. हा बघा फ्लोट घेतला होता. फोर्थ क्वेश्चन मार्कला कोणती व्हॅल्यू असाइन कर, इंटीजर डॉट पार्सेंट केलेलं तसं काय, फ्लोट डॉट पार्स फ्लोट. टी पर्सेंटेज नावाचा टेक्स्ट बॉक्स आहे, ती व्हॅल्यू पास कर. कळलं. हे सगळे पास करून झाल्यानंतर महत्त्वाचं स्टेटमेंट जे मी सुद्धा विसरायचो ते म्हणजे PSTMT डॉट एक्झिक्यूट अपडेट. एक्झिक्यूट अपडेट तुम्हाला माहिती आहे किती नंबर ऑफ रोज अफेक्ट झाले ते रिटर्न करतो. ठीक आहे. बाकीचं सगळं आहे तसंच ठेवणार. मग अशा हेक्टिक मेथड होते ना, मग अशी प्लस 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 आपण कॉन्कॅट करत जायचो, त्याच्यापेक्षा ही सोपी की नाही. त्याच्यासाठी प्रिपेअर स्टेटमेंटचा वापर तुम्हाला फायदा काय होता समजला. आता मी काय करणार, रन करणार आहे. रन केलं. मग आता सध्या 2 रेकॉर्ड ऑलरेडी ॲड आहेत म्हणून इथे मॅक्झिमम +1 3 आला. मग इथे मी काय ॲड करतो, स्वप्नील SY पर्सेंटेज टाकतो, याचे ॲड करतो. सक्सेसफुली ॲड झाला बघा. कळलं. मग हे झालं, इन्सर्टचं झालं. आता आपण काय करूया, अपडेटचा कोड करूया. इन्सर्टच्या कोडमध्ये अजून तुम्ही काय करू शकता सांगा. जर हे जर एम्प्टी असेल तर तुम्हाला सांगतात बघा, प्लीज फिल अप दिस फील्ड वगैरे, ते आपण करू शकतो, चेक करू शकतो. कसं करू शकतो तर बघा, जेव्हा या बटन ॲक्शन परफॉर्म इथे हे फंक्शन कॉल होणार, ॲक्शन लिस्नर जेव्हा कॉल होणार तेव्हा पहिलं काय चेक करणार, इफ TID नावाचा टेक्स्ट बॉक्स एम्प्टी आहे का बघणार. डॉट गेट टेक्स्ट हे काय आहे, इज एम्प्टी आहे का. जर एम्प्टी असेल तर आपण त्याला पॉपअप दाखवणार. जे ऑप्शन पेन डॉट शो मेसेज. काय पॉपअप दाखवणार त्याला, प्लीज एंटर ID. हा काय टाकला, सेम याप्रमाणेच आपण केलं. हे बाकीचे डिटेल्स आपण फिलअप केले नाही. छोटा कन्स्ट्रक्टर वापरला 2च पॅरामीटरचा, शो मेसेज डायलॉगचा. आणि जर हा जर एम्प्टी नसेल, ID मध्ये काहीतरी व्हॅल्यू टाकलेली असेल तर काय चेक कर, इफ TName डॉट गेट टेक्स्ट इज एम्प्टी. हा एम्प्टी असेल तर, काय सांग, प्लीज एंटर नेम. ठीक आहे. तर ही सुद्धा कंडिशन फेल झाली. म्हणजे काय, हे दोन्ही फिलअप केलेले आहेत, ID आणि नेम फिलअप केलेले आहेत. तर काय चेक कर,
कॉम्बो बॉक्स. इफ कॉम्बो बॉक्स कोर्स हा जो आहे तो सिलेक्ट म्हणजे पहिला आयटम याचा सिलेक्ट केलेला असेल. कोर्स गेट सिलेक्टेड इंडेक्स डबल इक्वल टू 0 म्हणजे पहिलीच इंडेक्स सिलेक्ट केलेली आहे म्हणजे सिलेक्ट. कळलं ना. ह्याच्या बघा आयटम किती आहेत बघा याच्यामध्ये. रन करून दाखवतो. झिरो इंडेक्स फर्स्ट सेकंड आणि थर्ड इंडेक्स. कळलं ना. ही झिरोथ इंडेक्स आहे सिलेक्ट म्हणजे झिरोथ सिलेक्टेड आहे म्हणजे काय याने FY SY TY सिलेक्ट केलेलं नाही अजून. मग मी काय करणार इथे कुठे तो कोड करत होतो मी. हां याच्या सोर्समध्ये. हां झिरोथ इंडेक्स म्हणजे अजून सिलेक्टवरच आहे काहीच सिलेक्ट केलेलं नाही. तर कोर्सच सिलेक्ट केला नाही तर त्याला सांगणार सिलेक्ट प्लीज सिलेक्ट कोर्स. आणि कोर्ससुद्धा सिलेक्ट केलेला असेल. सर्व काही सिलेक्ट केलेलं आहे पण पर्सेंटेज टाकलेले नाही. CMB सॉरी T पर्सेंटेज टेक्स्ट बॉक्स आहे ना तो. गेट टेक्स्ट डॉट इज एम्प्टी. हा जर एम्प्टी असेल तर त्याला काय सांगणार प्लीज एंटर पर्सेंटेज. प्लीज एंटर पर्सेंटेज. हे झालं की मग हे सगळं जर सिलेक्ट केले सगळ्यातमध्ये जर काहीतरी माहिती फिलअप केलेली असेल तर काय कोड व्हायला पाहिजे तो इथे टाकणार. इथे मग आपण काय टाकणार हा इन्सर्शनचा कोड टाकूया. डेटा इन्सर्ट करण्याचा. कट केला इथून आणि याच्यामध्ये पेस्ट केला. ठीक आहे. आता काय करूया हा कोड आहे तो रन करून बघूया. जर मी डिरेक्टली ॲडवर क्लिक केलं तर काय सांगणार प्लीज एंटर ID. का एंटर ID का सांगतो कारण ही लाईन एक्झिक्यूट झाली. ही लाईन कळलं. त्यानंतर ID काहीतरी मी इथे टाकला समजा ॲड केलं काय सांगला प्लीज एंटर नेम. कोणता कोड एक्झिक्यूट झाला ID आहे फिलअप्स आहे. ही कंडिशन फॉल्स झाली. एल्समध्ये गेला. एल्समध्ये चेक केलं नेम एम्प्टी आहे का आहे म्हणून प्लीज एंटर नेम सांगितलं. मग मी काय करणार इथे काहीतरी नेम टाकणार. त्यानंतर काय पुन्हा ॲडवर करणार. मग प्लीज सिलेक्ट कोर्स. प्लीज सिलेक्ट कोर्स का सांगितलं कारण इथे काय आहे 0 आहे बघा. झिरोथ इंडेक्सचा त्याने सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. मग मी इथे काहीतरी आता सिलेक्ट कोर्स करणार. त्यानंतर काय करणार ॲड बटनवर क्लिक करतो. तो काय सांगतो प्लीज एंटर पर्सेंटेज. का कारण हा कोड एक्झिक्यूट झाला. हा का झाला कारण ही सगळ्या कंडिशन्स वरच्या फॉल्स झाल्या. ही कंडिशन ट्रू झाली आणि हा झाला. आता काय करणार इथे सुद्धा पर्सेंटेज काहीतरी टाकणार. टाकले की नंतर आता ॲड करणार तेव्हा या सगळ्या कंडिशनवरच्या फॉल्स होणार आणि एल्स ब्लॉकला जाणार आणि ही जी कंडिशन आहे ती ट्रू होणार. ही बघा ही हे पूर्ण हा एल्स ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होणार. त्या सगळं काय फिलअप असणार. तेव्हा अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता इनपुट व्हॅलिडेशन करू शकता. स्टुडंट रजिस्टर सक्सेसफुल. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. हे बघा स्वप्नील ॲड झाला. चित्रांगी ॲड झाली. ठीक आहे. नवीन आणि कोणाला ॲड करायचं असेल तर अखिल ला TY मध्ये टाकूया ॲड. कळलं. त्यानंतर आणि कोण विशाल. ठीक आहे. असे आपण पर्सेंटेज वगैरे सगळं काय आपण डिटेलमध्ये असं टाकणार. हे काय झालं ॲडचं फंक्शन. ठीक आहे ॲड झालं हे. याचप्रमाणे आपण काय करणार आता अपडेटसाठी करणार. मग अपडेटसाठी काय करणार हाच सगळा संपूर्ण कोड आहे तो काय करणार पहिला कॉपी करा. कॉपी केला आणि अपडेटसाठी बघा काय करतो तो अपडेट ना. हा बघा इथे अपडेटचा कोड लिहिणार. हाच सगळा काय मी केला पेस्ट केला कोड. ठीक आहे. ID नेम वगैरे सगळे एम्प्टी आहेत की नाही तो चेक करणार आणि जर एम्प्टी नसतील सगळं काही भरलेलं असेल तर इथे अपडेट क्वेरी बसणार. अपडेट क्वेरी बघा काय होणार अपडेट स्टुडंट सेट ID इज इक्वल सेट नेम इज इक्वल टू समथिंग कॉमा कोर्स इज इक्वल टू समथिंग कॉमा. त्यानंतर कोर्स त्यानंतर काय आहे ते ID नेम कोर्स आणि पर्सेंटेज. पर्सेंटेज इज इक्वल टू समथिंग व्हेअर ID इज इक्वल टू समथिंग.
मग आता क्वेश्चन मार्क आहेत 1 2 3. पहिला क्वेश्चन मार्क काय, नेम पास करणार. दुसऱ्या क्वेश्चन मार्कला पर्सेंटेज. तिसऱ्या क्वेश्चन कोर्स, तिसऱ्याला पर्सेंटेज आणि चौथ्याला आय डी. ठीक आहे. मग इथे आपण तसं करूया. पहिल्याला नेम पास केला, दुसऱ्याला कोर्स पास केला, तिसऱ्या क्वेश्चन मार्कला पर्सेंटेज पास केले आणि जो चौथा क्वेश्चन मार्क आहे त्याला काय करणार, आय डी पास करणार. आणि मग एक्झिक्यूट अपडेट, लाईन पुढे गेली. ठीक आहे. मग हा काय करणार, अपडेट करणार ते रेकॉर्ड. स्टुडंट रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली. एररमध्ये आपण लिहू शकतो समथिंग एरर ऑफर्ड. ठीक आहे. आपण क्वेरी लिहिली. ही क्वेरी तुम्हाला समजली असेल कारण DBMS मी शिकवलेलं आहे. काय जर समजलं नाही तर विचारू शकता तुम्ही. नेम टेक्स्ट बॉक्समध्ये जे काही नेम आहे, कोर्स कॉम्बो बॉक्समधून सिलेक्ट केलेला जो काही कोर्स आहे, पर्सेंटेज इथे टेक्स्ट बॉक्समध्ये टाकलेले पर्सेंटेज हे सेट कर कोणाला, ज्याचा आय डी काय आहे टेक्स्ट बॉक्समध्ये वरती टाकलेला आय डी असेल त्याचे. ठीक आहे. आता अपडेट क्वेरी चेक करा. डिरेक्टली अपडेटवर केलं तर काय, प्लीज एंटर आय डी. मग इथे मी काय करणार, समजा मग अशी कमी पर्सेंटेज कोणाला टाकले ते अखिलला 85. मग याचे आता अपडेट करायचे आहेत. समजा त्याचा आय डी किती आहे, 5 आहे. मग इथे मी काय टाकणार, 5. मग मी आता अपडेटवर करायला गेलो आणि तो काय एंटर नेम. मग जर मला काही चेंज वगैरे करायचे असतील तर याच्यामध्ये. ठीक आहे. अखिलचं नाव अखिलच राहू दे. त्याचा क्लास आहे तो TY कर आणि पर्सेंटेज किती करायचे, 100 कर. आणि अपडेट या क्वेरीवर क्लिक करणार. तेव्हा काय होणार, स्टुडंट रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली. आता यामध्ये मी चेक करणार. हे बघा त्याचे 100 झाले अखिलचे. आता पुढचा येऊन राहिला. हा सांगायचा मुद्दा का, अपडेट बघितला ना तुम्ही, या अपडेटमध्ये हे एक इनपुट व्हॅलिडेशन का आलं, कारण आपण ॲडचंच हे सगळे इनपुट व्हॅलिडेशन होतं ते कॉपी पेस्ट केलं आणि या फक्त क्वेरीमध्ये आपण चेंज केले, बाकी काही केलं नाही. बाकी इथे बारीक सारीक काय होतं ते चेंज केले. हा अपडेशनचा कोड झाला. आता काय, डिलीटसाठी कोड बनवूया. मग शोसाठी कोड बनवूया. डिलीटसाठी काही ते आपण जो आय डी टाकणार, त्या आय डीचा रेकॉर्ड काय व्हायला पाहिजे, डिलीट व्हायला पाहिजे. डिलीट. मग सुरुवातीला काय बघणार, आय डी बाबा त्याने टाकला आहे काय नाही ते चेक करणार. इफ TID डॉट गेट टेक्स्ट इज एम्प्टी, तर काय, जे ऑप्शन पेन शो मेसेज डायलॉग दिस. मेसेज काय दाखवणार, प्लीज एंटर आय डी. प्लीज एंटर आय डी. एल्स आता इथे आपण काय करणार, डिलीट रेकॉर्ड केला पाहिजे ना, म्हणून PSTMT इज इक्वल टू कॉन डॉट प्रिपेअर स्टेटमेंट. इथे काय करणार आपण, डिलीट करायचं आहे ना, डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर ID इज इक्वल टू समथिंग क्वेश्चन मार्क. PSTMT डॉट सेट इंट, पहिलाच क्वेश्चन मार्क आहे त्याला काय कर, व्हॅल्यू असाइन कर, TID डॉट गेट टेक्स्टमधली कर. आणि तो काय आहे, इंटिजर असला पाहिजे ना, म्हणून त्याला काय कर, इंटिजरमध्ये कन्वर्ट कर. काय झालं, हां ट्राय कॅचमध्ये टाकलं पाहिजे म्हणतो. ट्राय कॅच. आणि महत्त्वाचं वाक्य मी सुद्धा विसरतो, तो म्हणजे PSTMT एक्झिक्यूट अपडेट इंट n इज इक्वल टू n मध्ये तो रिझल्ट स्टोअर करा. किती रोज अफेक्ट झाले डिलीट केल्यानंतर, ही क्वेरी मारल्यानंतर.
if n greater than 0, show message dialog. इन्फॉर्मेशनल मेसेज आहे ना, हेच लाईन आपण काय करूया, कॉपी करूया. ठीक आहे. एरर आणि इन्फॉर्मेशन मेसेज हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता डिलीटची क्वेरी आपण चेक करूया. याच्यापैकी कोणाला डिलीट करूया? विशालला करूया. विशाल राग मानून घेऊ नको. त्याचा आय डी किती आहे? 6 आहे. इथे मी 6 टाकलं आणि डिलीट या बटनवर क्लिक केलं. स्टुडंट रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली. जर मी आता सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केलं तर बघा विशाल 6th रेकॉर्ड होतं ते गेलं आहे. कळलं? मग आता 6 नावाचं काही रेकॉर्ड नाही आहे आणि जर मी डिलीट करायला गेलो तर काय होणार? स्टुडंट रेकॉर्ड डिलिशन फेल्ड. कारण का? नंबर ऑफ रोज अफेक्ट किती झाले? 0 अफेक्ट झाले. ग्रेटर दॅन 0 झाले तरच काय दाखवणार? स्टुडंट रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली. एल्स काय दाखवणार? स्टुडंट रेकॉर्ड डिलिशन फेल्ड. आणि इथे जर तुम्ही 10 जरी टाकला आणि डिलीट बटनवर क्लिक केलं काय होणार? स्टुडंट रेकॉर्ड डिलिशन फेल्ड. कळलं? कारण या नंबरचा आय डीच एक्झिस्ट नाही आहे. की तुम्हाला जर दाखवायचं असेल इथे मेसेज नो स्टुडंट्स विथ आय डी कोणता तुम्ही जो टाकला तो TID डॉट गेट टेक्स्ट. ठीक आहे. आता जर मी रन केला तर काय येणार बघा. इथे मी 10 टाकला आणि डिलीट. नो स्टुडंट्स विथ ID 10, नो स्टुडंट्स विथ ID 6. कळलं? हे आपण काय केली? डिलीट क्वेरी बघितली. आता कोणती बघणार आपण? शो क्वेरी शेवटची राहिली. म्हणजे याच्यात ID टाकणार आणि शो बटनवर क्लिक केल्यावर त्याचा नेम, कोर्स आणि पर्सेंटेज दाखवले पाहिजे. शो बटनचा कोड. शोसाठी काय करणार आपण? पहिले चेक करणार ID टाकलेला आहे की नाही ते. सेम हाच कोड वापरणार इथला. ठीक आहे. आता सिलेक्ट क्वेरी मारावी लागणार मला. ज्याचा ID या टेक्स्ट बॉक्स ID मध्ये टाकलेला ID आहे त्याचा रिझल्ट रिट्राईव्ह कर. मग मी इथे काय करतो बघा. रिझल्ट सेट RS इज इक्वल टू. आता मला साधं स्टेटमेंट वापरायचं आहे. प्रिपेअर स्टेटमेंट तर प्रिपेअर स्टेटमेंट तुम्ही वापरू शकता. PSTMT डॉट एक्झिक्यूट क्वेरी सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. स्टार फ्रॉम वापरा किंवा तुम्हाला कोण पाहिजे? नेम, कोर्स आणि काय पाहिजे? पर्सेंटेज फ्रॉम काय? टेबलचं नाव स्टुडंट व्हेअर ID इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कला व्हॅल्यू असाइन करतो. PSTMT डॉट थांबा इथे RS आधी काढून टाकतो. प्रिपेअर स्टेटमेंट कॉन डॉट PSTMT डॉट सेट. काय करणार? सेट स्ट्रिंग 1. पहिला जो क्वेश्चन मार्क आहे हा याला काय मी ID असाइन करणार. तो काय आहे? इंटिजर आहे ना. सेट इंट 1 इंटिजर डॉट पार्सेंट TID डॉट गेट टेक्स्ट. ठीक आहे. इथे एरर येतात म्हणून आपण ट्राय कॅच ब्लॉकमध्ये टाकूया. PSTMT डॉट एक्झिक्यूट अपडेट करायचं मागाशी. अपडेट कशासाठी? इन्सर्ट अपडेट डिलीट क्वेरी असेल तर. नाहीतर काय करणार? एक्झिक्यूट क्वेरी ही मेथड कॉल करणार जी काय रिटर्न करते? रिझल्ट सेट रिटर्न करते. रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट आपण ग्लोबली डिफाईन केलेला आहे. RS मध्ये स्टोअर झाले ते. ठीक आहे. मग इथे काय करणार?
व्हाईल आर एस डॉट नेक्स्ट तर काय करणार, टेक्स्ट बॉक्स नेमला सेट करणार. टेक्स्ट बॉक्स नेम डॉट सेट टेक्स्ट बॉक्स नेममध्ये मी काय दाखवणार, आर एस डॉट गेट. आता नेम ना, म्हणजे हा कितवा पहिला कॉलम आहे इथे, आर एस डॉट गेट. गेट नेमचा डेटा टाईप काय आहे, स्ट्रिंग आहे. गेट स्ट्रिंग पहिला कॉलम मला रिट्राईव्ह कर. त्यानंतर काय, कोर्स आहे. कोर्स कसा आहे, कॉम्बो बॉक्समध्ये टाकलेला आहे. सेट सिलेक्टेड आयटम, कोणता आयटम सेट कर, रिझल्ट सेटमधून आलेला. गेट स्ट्रिंग दुसरा कॉलम म्हणजे याच्यानुसार दुसरा, इथे आपण जे कॉलमचे सिक्वेन्स टाकला त्यानुसार. त्यानंतर टी पर्सेंटेज डॉट सेट टेक्स्ट बॉक्ससाठी सेट टेक्स्ट आणि कॉम्बो बॉक्ससाठी सेट सिलेक्टेड आयटम. टेक्स्ट बॉक्ससाठी टेक्स्ट घेण्यासाठी गेट टेक्स्ट, कॉम्बो बॉक्समधला आयटम घेण्यासाठी गेट सिलेक्टेड आयटम. कळलं ना. इथे टी पर्सेंटेज, इथे काय करणार, आर एस डॉट गेट फ्लोट. त्याचा डेटा टाईप फ्लोट आहे ना पर्सेंटेज कॉलमचा, म्हणून कितवा कॉलम इथे 3 नंबरचा, 1 2 3. ठीक आहे. हे काय करणार, त्यांना सेट टेक्स्ट करणार. एरर कोणाला आहे, फ्लोट कॅनॉट बी कन्वर्टेड टू स्ट्रिंग. हां, फ्लोट कॅनॉट बी कन्वर्टेड टू स्ट्रिंग, तर याला असं कन्वर्ट केलं. ठीक आहे. तर आता काय करूया, हा प्रोग्राम रन करूया. इथे मी काय टाकतो, आय डी. पहिलं मी डिरेक्टली शो करतो, तर काय सांगतो, प्लीज एंटर आय डी. कोणता एक्झिक्यूट झालं स्टेटमेंट, हे एक्झिक्यूट झालं. मग याच्यामध्ये मी काहीतरी टाकलं टी आय डीमध्ये, तर मग ही कंडिशन फॉल्स होणार आणि एल्समध्ये जाणार आणि हे सर्व स्टेटमेंट खालीपर्यंत काय होणार, एक्झिक्यूट होणार. इथे मी काय टाकतो, 1 टाकतो आणि शोवर करतो. बघा 1चे डिटेल त्याने दाखवले, नारायण FYCE 99% त्याचे. 2 टाकला, शो, लक्ष्मी आली. 3 टाकला, स्वप्नील आला. 4 शो, चित्रांगी आली. 5 शो, कळलं. 6. आता इथे बघा काही येत नाही, खाली काय येणार, ते काही येत नाही. मग त्याच्याऐवजी आपण काय दाखवणार, इथे एक एरर दाखवूया. जर त्या नंबरचा जर एक्झिस्टच नसेल तर आर एस डॉट नेक्स्ट ही कंडिशन काय होणार, फॉल्स होणार, म्हणजे त्याच्या पुढे कोणच नसणार. इथे आपण घेऊ शकतो, इफ आर एस डॉट नेक्स्ट जर फॉल्स असेल, ही कंडिशन फॉल्स असेल, हे नॉट, कळलं ना, फॉल्स असेल, जे ऑप्शन पेन डॉट शो मेसेज डायलॉग दिस नो स्टुडंट. मग अशी मेसेज जो आपण प्रिंट केला होता, काय होता तो, नो स्टुडंट्स विथ आय डी. हाच करूया, एरर मेसेज. ठीक आहे, नो स्टुडंट्स विथ आय डी. हे समजलं का. आर एस डॉट नेक्स्ट त्याच्यामध्ये जर काही आयटमच नसेल या आय डीचा, तर काय दाखवणार, नो स्टुडंट विथ आय डी. जो काय आय डी टाकला तो एल्स जर मिळाला तर तो शो करणार. रन करूया, पहिला आहे तो एक्झिट करूया. आता रन करूया. इथे मी काय टाकला, समजा 5 टाकला आणि शो केला. काहीतरी गोंधळ झाला. आर एस डॉट नेक्स्ट इथे सुद्धा कॉल केला, इथे सुद्धा कॉल केला, 2 वेळा झाला. हा काहीतरी गोंधळ झाला आहे. आर एस डॉट नेक्स्ट जर फॉल्स असेल, म्हणजे त्याच्यात पुढे काही आयटम नसेल,
तर काय हे प्रिंट कर, पॉपअप दाखव, नो स्टुडंट्स विथ आय डी. हां, आर एस डॉट नेक्स्ट कॉल केल्यामुळे काय झालं माहिती आहे, आर एस डॉट नेक्स्ट कॉल केल्यामुळे हा जो इथे होता ना, तो इथे नेक्स्ट रोला येऊन राहिला आणि पुन्हा एकदा आर एस डॉट नेक्स्ट कॉल झालं, जे आपण व्हाईलमध्ये वापरत होते. व्हाईलमध्ये वापरण्यापूर्वी आपण त्याला काय करूया, आर एसला सुरुवातीला आणून ठेवूया. आर एस डॉट फर्स्ट बिफोर फर्स्ट म्हणजे ज्या फर्स्ट रेकॉर्डच्या पूर्वी ज्या पोझिशनला जो होता ना त्या ठिकाणी त्याला नेऊन ठेवूया. फर्स्टच्या वरती बिफोर फर्स्ट सुरुवातीला होता त्या ठिकाणी. आता होणार व्यवस्थित. इथे मी समजा 1 टाकला, शो केला, आला, 2 टाकला, आला, 3 टाकला, 6 मगाशी डिलीट केला ना, बघा, नो स्टुडंट्स विथ आय डी 6. कळलं. मग ॲड, अपडेट, डिलीट, शो, क्लिअर हे आपण काय केलं, डेटाबेस कनेक्टिव्हिटी केली. जावा ॲप्लिकेशन थ्रू आपण काय केले, MySQL डेटाबेसमध्ये स्टोअर केले आहेत. म्हणजे इथे आपण जे DBMS सब्जेक्टमध्ये शिकलो, SQLच्या युनिटमध्ये स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, मग आपण डेव्हलपर आहे तो मॅन्युअली इथे करू शकतो क्वेरी टाकून, पण तुमचा जो युजर आहे, कस्टमर आहे, तो तसा ते क्वेरी वगैरे पाठ करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपण असा जावासारखी लँग्वेज वापरून GUI फॉर्म बनवून देणार किंवा वेबसाईट बनवून देणार, ज्यात हे टेक्स्ट बॉक्स, कॉम्बो बॉक्स, रेडिओ बटन, चेकबॉक्स वगैरे वापरून तो काय करणार, डेटाबेसशी तुमच्या इंटरॅक्ट करणार डेटाबेसशी. मग याच्यामध्ये आणि तुम्ही काय मॉडिफाय करू शकता, समजा एखादा रेकॉर्ड ॲड केलं, समजा इथे विशाल TY हे ॲड केल्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होतं. याच्यामध्ये ॲडसुद्धा होतो, पण ॲड केल्या हे सगळे टेक्स्ट बॉक्स आहेत ते एम्प्टी व्हायला पाहिजेत, बरोबर. मग टेक्स्ट बॉक्स एम्प्टी व्हायला पाहिजेत आणि काय इथे नेक्स्ट ID येऊन राहिला पाहिजे. मग हा कुठे होतो, तर आपण जे क्लिअरचं बटन बनवलेलं आहे क्लिअरसाठी, याच्यामध्ये हा सगळा कोड आलेला आहे, ठीक आहे, क्लिअरसाठी. मग हाच कोड आपण काय करूया, पुन्हा कॉपी पेस्ट करण्याऐवजी आपण एक फंक्शन बनवूया, क्लिअर नावाचं एक फंक्शन बनवणार आणि ते इथे जिथे गरज आहे तिथे आपण ते कॉल करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचा कन्स्ट्रक्टर कुठे संपतो बघा, इथे संपतो. मग इथे फंक्शन बनवूया, पब्लिक वॉइड क्लिअर, ठीक आहे, क्लिअर फॉर्म नाव देऊया. मग याच्यात हे फंक्शन टाकलं जसंच्या तसं. मग हे फंक्शन आहे ते कॉल करतो जिथे मला गरज पडेल तिथे, क्लिअर फॉर्म. आणि दुसरी मला गरज कुठे पडणार, जेव्हा मी ॲड करणार तेव्हा. ॲड सक्सेसफुल कुठे होतं ते, हे बघा, स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, याच्याबरोबर खाली क्लिअर फॉर्म, ठीक आहे. त्यानंतर अपडेट होणार तेव्हा बटन अपडेट ॲक्शन, याच्यामध्ये सुद्धा अपडेट सक्सेसफुल होणार तेव्हा. डिलीट केल्यानंतर सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे जावामध्ये किंवा इतर कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये फंक्शनचा वापर कशासाठी होतो ते तुम्हाला आता कळणार. आता आपण काय करणार, हा रन करून बघणार कोड. आता मी काय करतो, क्लिअर 7 नंबरचा रेकॉर्ड ॲड करतो. अक्षय, इथे काय ते इयर टाकलं, पर्सेंटेज टाकतो आणि ॲड करतो. स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. आता मी ओके दाबणार तेव्हा ॲटोमॅटिक हे सगळं काही क्लिअर होणार. पाचचे टेक्स्ट बॉक्स बघा झाले. क्लिअर स्टेटमेंट, क्लिअर नावाचं फंक्शन कॉल झालं, ज्याने काय केलं, क्लिअर नावाचं फंक्शन काय करतं, वॉइड क्लिअर फॉर्म. हे फंक्शन काय करतं, नेम, पर्सेंटेज हे एम्प्टी करून टाकतं आणि कोर्स जो आहे त्याचे इंडेक्स 0 म्हणजे काय 0, 1, 2, 3 0 इंडेक्सला सेट करून टाकतं, ठीक आहे. आणि काय करतं, सिलेक्ट इफ नल मॅक्झिमम ID +1 फ्रॉम टेबल नेम. मॅक्झिमम ID किती होता, 7 होता, +1. याच्यात मॅक्झिमम ID बघा किती आहे, 7 आहे. 7 + 1 इथे घेतं, कळलं. त्याचप्रमाणे मी आणखी एक ॲड केलं, रोहित TY CE, पर्सेंटेज ॲड केले,
हां, पर्सेंटेज तुम्ही ॲड करता ते 100पेक्षा मोठे असू नयेत. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इथे तुम्ही चेक कन्स्ट्रेंट वापरू शकता टेबल डिझाईन करताना. किंवा दुसरं काय, तुम्ही इथे जावाने सुद्धा चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही ॲड करता ना, ॲड करताना चेक करू शकता. पर्सेंटेज हे एम्प्टी असेल तर काय सांग त्याला, प्लीज एंटर पर्सेंटेज. एल्स हा जो कोड आहे तो जरा कट करून ठेवतो. एल्स इफ पर्सेंटेजची व्हॅल्यू, पर्सेंटेजमध्ये असणारी व्हॅल्यू इंटिजर डॉट पार्स इंट किंवा फ्लोटमध्ये असणार ना, फ्लोट डॉट पार्स फ्लोट टी पर्सेंटेज डॉट गेट टेक्स्ट ही व्हॅल्यू आहे ती का असेल, ग्रेटर दॅन 100 असेल किंवा ऑर, इथे ऑर ऑपरेटर म्हणजे 2 पाईपलाईन सिम्बॉल, ही कशी असेल, लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर फ्लोट डॉट पार्स फ्लोट पर्सेंटेज लेस दॅन 0 असेल किंवा ग्रेटर दॅन 100 असेल तर काय कर, इथे मेसेज दाखव. मेसेज इथे काय दाखवणार, जे ऑप्शन पेन डॉट शो मेसेज डायलॉग धिस, आणि इथे काय टाकणार, इनव्हॅलिड पर्सेंटेज. आणि बाकीचा कोड मागाशी कट केला तो इथे टाकणार. ही कंडिशनसुद्धा फॉल्स झाली म्हणजे व्यवस्थित व्हॅलिड पर्सेंटेज टाकलं तर हे एक्झिक्यूट होऊ दे. कळलं ना ॲडचा कोड. असंच सेम तुम्ही अपडेटला सुद्धा चेक करू शकता. ठीक आहे, आपण अपडेटला सुद्धा टाकलं ते. आता काय करूया, रन करून बघूया. आता मी इथे काय टाकतो, नवीन रेकॉर्ड ॲड करायला जातो. रोहित, तो इयर ते सिलेक्ट करतो, पर्सेंटेज टाकतो त्याचे. आता किती टाकतो, 0पेक्षा छोटे टाकतो, काहीतरी -100 समजा. ॲड करायला जातो, चांगले इनव्हॅलिड पर्सेंटेज. कळलं. आता 100पेक्षा मोठे टाकायला जातो, पॉझिटिव्ह इनव्हॅलिड पर्सेंटेज. आता स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. कळलं. मग तुम्ही इथे चेक कन्स्ट्रेंट कॉलमला लावून टेबल क्रिएशनच्या वेळेला तसं हँडल करू शकता किंवा सही GUI थ्रू तुम्ही हँडल करू शकता. हे काय झालं, इन्सर्ट अपडेट डिलीट. अपडेटच्या वेळीसुद्धा आता आपण जो कोड चेंज केला तो बघूया. काय करणार, 9वा कोण नाही, नो स्टुडंट विथ ID 9. ठीक आहे. 8वा कोण आहे, रोहित आहे. किंवा 7वा कोण आहे, अक्षय आहे. जे 50 आहेत ते समजा किती केले, इथे 35 केले. आणि मी काय करतो, इथे आता अपडेट करतो आहे. मग अपडेट होणार. कळलं ना, आणि क्लिअर होणार. तेच झाले. मी काय केलं, इथे 35 आहेत, समजा की किती केले, -35 केले. अपडेट करायला गेलो, इनव्हॅलिड पर्सेंटेज 135 केले, इनव्हॅलिड पर्सेंटेज. कळलं. आणि 0 ते 100पर्यंतची रेंज जर टाकली केले तर तो काय करणार, ॲक्सेप्ट करणार आणि तेच इथे डेटाबेसमध्ये सेव्ह होणार. आणि सगळं तुमचा कोड वापरून वगैरे झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, डेटाबेसचं कनेक्शन क्लोज करू शकता. con.close नावाचे एक फंक्शन आहे, ते कंपल्सरी नाही आहे. con.close हे बघा, हे इथे नाही वापरायचं. तुमचं काय ते एक्झिक्यूट क्वेरी करून झाल्यानंतर म्हणजे डेटाबेस तुमचं ॲप्लिकेशन क्लोज वगैरे करताना, पण त्याची काही तशी गरज नाही. तुमचं जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन हे क्लोज करता, जेव्हा ॲप्लिकेशन क्लोज करता तेव्हा ते कनेक्शन ॲटोमॅटिकली क्लोज होतं. त्याची तशी काही गरज नाही करायची. ठीक आहे. जिथे करायचं आहे तिथे con.close वापरतात, पण ते ॲटोमॅटिकली होतं म्हणून मी ते टाकलं नाही. उगाच कशाला कोड वाढवायला. ठीक आहे. हे तुम्ही काय बघितला, GUI ॲप्लिकेशन बघितला. हे काय झालं, जावा स्विंग. ठीक आहे. तुमच्या सिलेबसला दाखवलं तर AWT, त्यानंतर हे आहे जावा स्विंग. मग त्याच्यापेक्षा जे ॲडव्हान्स आहे ते म्हणजे जावा FX. म्हणजे मी एक ॲप्लिकेशन बनवलं आहे जावा FX वापरून, दाखवतो तुम्हाला.
हे ग्रोसरी प्रोव्हायडर डेमो. हे बघा, सुरुवातीला तो काय करणार, इथे लॉग इन करणार. ॲडमिन काहीतरी चुकीचा पासवर्ड टाकला तर युजर नेमवर पासवर्ड इज रॉंग. 1 2 3 टाकलं, लॉग इन केलं, लॉग इन सक्सेसफुल झालं. मग इथे तो काय करणार, कस्टमर ॲड करणार. एखादा कस्टमर ॲड करायचं असेल, आय डीकडे घेणार. मग असे क्लिअर बटनवर क्लिक केल्यावर नेक्स्ट आय डी येऊन राहायचं. इथे काय होणार, मी जेव्हा एंटर या बटनवर क्लिक करणार तेव्हा नेक्स्ट आय डी येऊन राहिला. मग इथे मी काय करणार, इथे ॲड करणार. इथे ॲड काय करूया, नाव स्वप्नील बांदेकर. त्याचा काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर ॲड करणार, त्याचा काहीतरी पॅन नंबर ॲड करणार, त्यानंतर त्याचा काहीतरी आधार कार्ड नंबर ॲड करणार, काय असेल तो, GST नंबर काय असेल तो, त्याचा ॲड्रेस. ठीक आहे. इथे एंटर की दाबली म्हणजे काय, कीबोर्डचा एंटर इव्हेंट या टेक्स्ट बॉक्सवरती ते काय होणार, ॲड होणार. किंवा काय, इथे ॲड या बटनवर क्लिक केलं तरी काय झालं, ॲड झालं. हा जावा एफएक्सचा इंटरफेस. कस्टमर ॲड झाला. याच्यामध्ये अपडेट करायचे असतील तर ते रेकॉर्डला मी काय करणार, सिलेक्ट करणार. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय जो बदलायचा आहे 14च्या ठिकाणी 13 केला आणि अपडेट बटनवर क्लिक केलं की काय होणार, अपडेट होणार. किंवा डबल क्लिक करून इथल्या इथे मी चेंज करू शकतो. ठीक आहे. इन्सर्ट अपडेट, एखाद्याला डिलीट करायचं असेल, डिलीट दाबून या डिलीट बटनवर क्लिक करणार तेव्हा ते डिलीट होणार. आणि एक्सेलमध्ये जर मला पाठवायचं असेल हा सगळा डेटा, हे एक्सेलमध्ये ती फाईल काय ती सिलेक्ट करणार, कुठे सेव्ह करायची ते फाईलचं नाव देणार आणि सेव्ह या बटनवर क्लिक करणार की तो एक्सेलमध्ये सेव्ह होणार. मी आता ते कॅन्सल केलं म्हणून एक्सपोर्टिंग फेल्ड आलं, कारण माझ्याकडे इथे एक्सेल इन्स्टॉल केलेलं नाही या कम्प्युटरवर. कालच फॉर्मॅट मारला, काही दिवसापूर्वी फॉर्मॅट मारला. तर हे काय झालं समजलं. एक्सेल जर तुमच्याकडे इन्स्टॉल असेल तर याची एक्सेल शीट जाणार. इथे तुम्ही नावानुसार सर्च करू शकता. SW स्वप्नीलने SWने सुरू होणारे, आरने सुरू होणारे, पण कुठे राहणारे, वेंगुर्ल्यामध्ये राहणार. ॲट पोस्ट वेंगुर्ला. कळलं ना. प्रत्येक कॉलम वाईज तुम्ही इथे डेटा आहे तो फिल्टर करू शकता. तसंच सेम तुम्ही सप्लायर ॲड करणार, तसेच सेम तुम्ही प्रॉडक्ट ॲड करणार. एखादे प्रॉडक्ट तुम्ही जर पुन्हा मागवलं, कुठलं, हे मॅजिकल डुओ वायरलेस आहे, याची क्वांटिटी किती आहे समजा, याचा स्टॉक बघा 464 आहे. याच्यात आणखी तुम्हाला किती करायचं आहे, 464मध्ये अजून तुम्ही 6 क्वांटिटी जास्त मागवल्या, 6. आणि मी ते ॲड करतो. ॲड केल्यानंतर 464 आणि 6 मॅजिकल डुओ वायरलेस किती झाले, 470 झाले. कळलं. 470 ऐवजी तुम्हाला जर 500 करायचे असतील तर हे अपडेट बटन आहे. स्टॉक तसा काय झाला, तो चेंज झाला. ठीक आहे. आणि हे सप्लायर तुम्ही इथे या सप्लायर इथे जे कोण ॲड केलेले आहे ते तुम्हाला सगळे सप्लायर कुठे इथे दिसणार. ठीक आहे. इथे फिल्टर करणार. त्याचप्रमाणे इथे कॅटेगरीज आहेत आणि इथे कंपनीज आहेत. हे कुठून ॲड करणार तुम्ही, या कॅटेगरीजमध्ये तुम्ही जे काही कंपनीज ॲड केलेले आहेत, जसं कस्टमर ॲड केलं त्याप्रमाणे इथे कॅटेगरीज ॲड केले, त्याचप्रमाणे इथे कंपनीज ॲड केलेले आहेत. हेच तुम्हाला कुठे दिसणार, इथे दिसणार. आणि या कॅटेगरीज ॲड करताना इथे मी मार्जिन लावले 8888, मी अंदाजे लावलेली आहे एक्झाम्पल म्हणून. ही जी काही मार्जिन लावणार तुम्ही, ही मार्जिन आणि या प्रॉडक्टची MRP यावरून त्याची काय ठरते, SRC ठरते, सेलिंग प्राईस, जी ऑर्डरमध्ये घेतली जाते. जेव्हा तुम्ही इथे प्रॉडक्ट सिलेक्ट करता, कोणतं ते प्रॉडक्ट सिलेक्ट करता, तेव्हा इथे जो रेट येतो तो रेट म्हणजे काय, त्याची MRP आणि त्याची मार्जिन आहे. मग त्यांचा एक फॉर्म्युला आहे, त्याला पॅरामीटर काय पास केले जातात, त्याची मार्जिन किती % आहे ती आणि MRP यावरून त्याची सेलिंग प्राईस ठरते. तुम्ही इथून पाहिजे तर बदलू शकता. किती क्वांटिटी पाहिजेत बाबा, गुड नाईट गोल्ड फ्लॅशच्या, आता 2 क्वांटिटी पाहिजेत. IGST CGST किती लावायचं आहे, डिस्काउंट किती टाकू शकता. IGST CGST मी किती टाकतो, इथे 9 टाकतो. ठीक आहे. आणि ॲड करतो. ॲड केल्यानंतर बघा इथे गुड नाईट गोल्ड फ्लॅशचा MRP किती आहे, 89. क्वांटिटी 2, रेट किती आहे, 81.88. हा कुठून आला, SRC त्याचे मार्जिन आणि MRP वापरून जो कॅल्क्युलेशन फॉर्म्युला वापरून ही SRC बनलेला आहे रेट. डिस्काउंट मी इथून 00 दिलं म्हणजे 00 आलं. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे 89 नाही सॉरी, रेट 81.88 इंटू 2 163.76. 9% GST जर ह्या अमाऊंटला लावलं तर याचे 9% किती येणार, 14.74. आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागलं का नाही, ॲटोमॅटिक आलं. मग त्यानंतर SGST 9% लावला, किती आलं, एवढं आलं. मग टोटल अमाऊंट SGST CGST याच्यामध्ये ॲड झाले. कोणामध्ये,
टॅक्सेबल अमाऊंटमध्ये. त्याचप्रमाणे आणखी आपण काही प्रॉडक्ट ॲड करूया. फेविकॉल, आणखी एक काहीतरी जॉन्सन बेबी पावडर, मग हे जसजसे मी ॲड करत जातो तसतसे इथे खाली बघा यांची टोटल मिळत जाते. टोटल कशी मिळते? सिलेक्ट सम ब्रॅकेटमध्ये टोटल अंडरस्कोर AMT कॉलमचं नाव फ्रॉम टेबल नेम. मग काय मिळणार तुम्हाला? याची सम मिळणार. तुम्ही या टेक्स्ट बॉक्सला सेट टेक्स्ट केलेली आहे, ठीक आहे. मग इथे मी जे काही कॅश डिस्काउंट देणार 2, तिथे कॅश डिस्काउंटनुसार बघा खाली राऊंड ऑफ झालं ॲटोमॅटिकली. पॉईंटवाली व्हॅल्यू त्यांनी राऊंड ऑफ केली आणि ग्रँड टोटल दिली. मग इथे मी काय करणार? कोणाला विकायचं आहे, कोणासाठी बिल बनवतं? तर स्वप्नीलसाठी. मग हे जे इथे कस्टमर दिसायचे, ही सगळी जी लिस्ट दिसायची कस्टमरची, ती कुठे? इथे ॲड केलेले होते त्यांची लिस्ट दिसते ती या कॉम्बो बॉक्समध्ये. मग मी स्वप्नीलला सिलेक्ट करतो, ठीक आहे. हा बिल नंबर आहे, ही काय आहे? डेट आहे बिलवरती दिसण्यासाठी. मग स्वप्नीलने पैसे कसे दिले? कॅश दिले, चेक दिली की NEFTने दिली ती. मग GSTचा कॉलम बिलमध्ये हाईड करायचा की शो करायचा? तर हाईड नको, शो करू देत. आणि मग मी काय करणार? ते सेव्ह या बटनवर क्लिक करणार. सेव्ह या बटनवर क्लिक करणार तेव्हा असं हे बिल जनरेट होणार, ठीक आहे. हे जे बिल आहे ते जरा क्रोममध्ये मी ओपन करतो म्हणजे व्यवस्थित दिसणार तुम्हाला. हे बघा, हे काय झालं? तुमचं बिल दिसलं. इनवॉइस नंबर, डेट वगैरे, GST नंबर हा कोणचा? दुकानवाल्याचा. आणि हा कोणचा? पार्टीचा म्हणजे कस्टमरचा. मोड ऑफ पेमेंट कॅश वगैरे, मग NEFT काय तिथे केले ते. हे आयटम आपण आता ॲड केले ते. आणि शेवटी काय? अमाऊंट इन वर्ड्स किती रुपये झाले ते, नेट अमाऊंट, कॅश डिस्काउंट कितीचं, ग्रँड टोटल किती झालं, थँक्यू. फुटर वगैरे काय असेल तो इथे दिसणार, ठीक आहे. मग इथे शॉप नेम किंवा इथे काय फुटर, हा जो आला आहे तो पार्टीचे डिटेल आले जे आपण कस्टमरमध्ये ॲड केले. कस्टमरला ते पार्टी म्हणतात ती लोक. आणि इथे फुटर काय दिसला पाहिजे, इथे दुकानाचं नाव काय दिसलं पाहिजे, हे आपण कुठून सेट करणार? कन्फिगरेशनमधून सेट करणार. हे बघा, नेम ऑफ ऑनर, इथे जे काय टाकणार ते ऑनरचं नाव दिसणार वरते, प्रोप्रायटर. इथे नेम ऑफ ऑर्गनायझेशन, हेडर, फुटर, हे काय जे टाकणार त्याप्रमाणे इनवॉइसमध्ये दिसणार आहे. डिफॉल्ट व्हॅल्यू CGST SGSTसाठी युजर नेम पासवर्ड टाकून आपण सेव्ह करणार. जर आपल्याला युजर नेम पासवर्ड चेंज करायचं आहे तर त्यासाठी, ठीक आहे. आणि हा सेल्स म्हणजे आता मी जर याला रिफ्रेश करतो मग हे नवीन आयटम यामध्ये ॲड झाले. 17 नंबरचा बिल नंबर म्हणजे आता जे आयटम यापैकी एखादं काहीतरी जर रिस्टोर करायचं असेल, फॉर एक्झाम्पल प्रॉडक्ट हा जो आहे ZEP-KM 200 मल्टीमीडिया, याच्या 4 क्वांटिटीज आपण घेतल्या बरोबर. मग हा पुन्हा दुकानवाल्याला तो द्यायला आला, रिस्टोर करायचा आहे 4 क्वांटिटीज. मग सध्या याच्या क्वांटिटीज किती आहेत? प्रॉडक्टच्या ZEP-KMच्या किती क्वांटिटीज आहेत बघा? 447 आहेत. 447मध्ये ते 4 ॲड होणार, किती होणार? 451 होणार ना. मग मी हा काय करतो? रिस्टोर करतो. आणि मग मी आता प्रॉडक्टमध्ये जातो आणि रिफ्रेश मारतो. किती झाले? 451 झाले ना. हे काय केलं? रिस्टोर केलं, ठीक आहे. पिक लिस्ट, मग या बाबा महिन्याभरात कोणती प्रॉडक्ट काढायला घ्यायचे आहेत, पिक लिस्ट मिळते त्याला अशी, कळलं. त्यानंतर एक्सेलमध्ये हा रिपोर्ट तुम्ही पाठवू शकता. आता 1/3/2021 पासून 31/3/2021 जे या महिन्याचं काय काय झालेलं आहे ते इथे दिसतं. मला मागच्या महिन्यापासून बघायचं आहे. समजा 1 डिसेंबर नको, 1 जानेवारीपासून बघायचं आहे. हे 1 जानेवारीपासूनचे आतापर्यंत झालेला व्यवहार, कळलं. मग यामध्ये रामचंद्र याने किती काय काय नेलं ते सगळे डिटेल आले बघा. जसं मी फिल्टर करतो, रामचंद्रने पावडर नेली का? हां, मग किती पावडर, कोणकोणती नेली? जॉन्सन बेबी पावडर, पॉन्ड्सची पावडर नेली, ठीक आहे. तुम्ही जसं इथे फिल्टर करणार त्याप्रमाणे इथे खाली त्या कॉलमची सम दिसत जाते बघा. फॉर एक्झाम्पल एखादा प्रिंटर असेल, प्रिंटर इंटेक्सचा आहे. लॅपटॉप असेल, लॅपटॉप मला फिलिप्सचे किती खपले बघायचे असतील तर फिलिप्सचे या तारखेपासून या तारखेपर्यंत, ठीक आहे. मग इथे टोटल रेकॉर्ड्स किती अशी मिळाली? 2 मिळाली. कॉस्ट किती? खरेदी किंमत, रेट म्हणजे विक्री किंमत, कितीला विकले गेले, क्वांटिटी 9. मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन, कॉस्ट इंटू
क्वांटिटी आणि खरेदी किंमत इंटू क्वांटिटी आणि विक्री किंमत इंटू क्वांटिटी, यावरून तुम्हाला काय मिळणार, त्यांची वजाबाकी केली तर प्रॉफिट मिळणार. इथे प्रॉफिट मायनस दाखवतो का, कारण मी ज्या व्हॅल्यूज एंटर केल्या त्या न बघता केल्या, ॲप्रॉक्सिमेटली काहीही केल्या. विक्री किंमत खरेदी किंमतपेक्षा मोठी असली पाहिजे ना, ते मी चुकून तेव्हा विक्री किंमत ही छोटी ठेवलेली, म्हणून जो प्रॉफिट आला तो निगेटिव्ह आला. म्हणजे एंट्री करताना तुम्ही ते व्यवस्थित केली पाहिजे. दुकानवाला आहे तो व्यवस्थित करणार, मला त्यांचे चार्ज बेस किती असतात किंवा प्राईस किती असते नेमकं तर माहीत नाही होतं. मी फक्त डेमो म्हणून काहीही व्हॅल्यूज ॲड करत जात होतो विचार न करता, म्हणून जरा तो काय झालेला, प्रॉफिटमधला काय आला आहे, निगेटिव्ह आला आहे. कळलं ना. मग तुम्हाला काय बघायचं आहे, समजा या पूर्ण वर्षामध्ये, गेल्या वर्षीपासून या वर्षामध्ये, म्हणजे एप्रिल 2020पासून 1 एप्रिल 2020पासून 31 मार्च 2021पर्यंत काय काय झालं आहे ते बघा. एवढे रेकॉर्ड 64 रेकॉर्ड मिळाले. या सगळ्या कॉलम वाईज इथे सम वगैरे दिसते. कळलं ना. मग या तारखेपासून या तारखेपर्यंत रोहित राजेंद्र खटावकरने काय काय नेलं, ठीक आहे, स्वप्नीलने काय नेलं, हे सगळं आपल्याला असं तुम्ही फिल्टर करून बघू शकता. ठीक आहे, असं हे सॉफ्टवेअर आहे. आणि हां, महत्त्वाचं म्हणजे हे जावा एफेक्ट्स तुम्हाला काय ग्राफ वगैरे ड्रॉ करण्यासाठी याचीसुद्धा फंक्शनॅलिटी देते. यासाठी क्लासेस आहेत वेगवेगळे, बार चार्टसाठी, पाय चार्टसाठी, लाईन चार्टसाठी. मग हे तुम्हाला मी बघूया, वेळ कधी मिळाला तर शिकवीन. तुम्ही तसं यायला पाहिजे कॉलेजला, कोरोनाला घाबरून कोण येत नाही. ती सगळी काय अफवा होती हे सुद्धा तुम्हाला पॉईंट बाय पॉईंट प्रूव्ह केलेलं आहे मी. बघूया, हे काय तसं ऑनलाईन सगळं शिकवणं शक्य नाही आहे. हा सब्जेक्टच प्रॅक्टिकलचा आहे, प्रॅक्टिकल नॉलेजचा. इथे काय आहे की या तारखेपासून 1/4/2020पासून 31/3/2021पर्यंत हा जो काय ट्रेडिंग पिरियड आहे, तर या पिरियडमध्ये इथे जे तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट करता, जे काय असेल ते, त्यानुसार तो त्याची प्रोग्रेस दाखवतो. ठीक आहे, या बटनवर क्लिक करणार तेव्हा मी जी प्रॉडक्ट सिलेक्ट केलं त्यानुसार इथे लाईन दाखवले आहेत त्याने. मग यामध्ये जे पहिले प्रॉडक्ट आहे झेप KM200 मल्टीमीडिया, हा डिसेंबरमध्ये किती खपला, मे महिन्यात किती खपला, ऑगस्टमध्ये किती खपला, नोव्हेंबरमध्ये किती, सप्टेंबरमध्ये किती. त्याचप्रमाणे सध्या स्टॉक काय अवेलेबल आहे, जी सिलेक्ट केलेली प्रॉडक्ट आहेत ही त्यांचा स्टॉक काय अवेलेबल आहे तो तुम्हाला दिसतो बघा, क्वांटिटी वर्सेस प्रॉडक्ट नेम. आणि इथे प्रॉफिट म्हणजे इथे हे महिने आहेत बघा, एप्रिलपासून इथे आपण जे सिलेक्ट केले आहेत त्यानुसार एप्रिलपासून मार्चपर्यंत वर्षभराचा ट्रेडिंग पिरियड असतो तो. त्यामध्ये एप्रिलमध्ये किती प्रॉफिट झाला, हे जे रेड आहे ते काय रिप्रेझेंट करतं कॉस्ट, आणि हे जे येलो आहे ऑरेंज हे काय रिप्रेझेंट करतं प्राईस, म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत. कळलं. मग ही जी प्राईस आहे ते जरा वर असणार, जी ती खरेदी किंमत जास्त असते. सांगायचा मुद्दा कसा, असे तुम्ही ग्राफ वगैरे इथे प्लॉट करू शकता डायनॅमिकली. ठीक आहे. आणि जावा इफेक्ट्स काही ॲनिमेशन इफेक्टसुद्धा देते. हे बघा, इथे मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा पाय चार्ट बघा कसा फिरतो, हे जे बार चार्ट आहेत ते बघा कसे होतात. असे वेगवेगळे ॲनिमेशन इफेक्ट तुम्ही प्रत्येक बटनला वगैरे देऊ शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्ही माऊसवरती नेल्यानंतर ते बटन ग्लो होतं, जसं विंडोजने या स्टार्ट बटनला दिलेलं आहे बघा. माऊसवरती नेतो तेव्हा ते बटन बघा कसं ग्लो होतं, पेटतं. बाजूला नेतो तेव्हा परत ते मालवतं. त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक तुम्हाला हवं तसं ॲप्लिकेशनमध्ये ग्राफिक भारी दाखवू शकता हवं तसं. आणि जावा इफेक्ट्स आहे ते कसं आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. स्विंगप्रमाणे कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती हे सर्व इफेक्ट आहेत ते काय होणार, लागू होणार. ती लिनक्स असो, ॲपलची मॅकिंटॉश ऑपरेटिंग सिस्टीम असो, विंडोज असो किंवा आणि कोणती असो, सगळीकडे जावा चालतं. ठीक आहे. इवन अँड्रॉइडचे प्रोग्राम असतात ते सुद्धा जावा वापरूनच बनवले जातात मॅक्झिममली. कॉटलिन वगैरे नंतर लँग्वेज आलेले आहेत जे अँड्रॉइडसाठी वापरल्या जातात. ठीक आहे. आणि महत्त्वाचं फीचर ते म्हणजे बॅकअप आणि रिकव्हरी. सगळा डेटा समजा तुमचा डिलीट वगैरे झाला तर बॅकअप आणि रिकव्हरी कशी करणार, तर त्यासाठी तुम्ही जेव्हा लॉग इन करता तेव्हा इथे बॅकअप आणि रिकव्हरीचा ऑप्शन आहे. तुम्हाला बॅकअप डेटाबेसचा घेऊन ठेवायचं, बॅकअप बटनवर क्लिक करणार आणि इथे बॅकअप घेऊन ठेवणार. म्हणजे किती, 15/3/2021 समजा आजचा बॅकअप आहे. आणि मी इथे काय करणार, आता सेव्ह करणार. इथे काहीतरी नाव देऊया, बॅकअप इन्व्हेंटरी बॅकअप. आता ही तिकडे फाईल सेव्ह झालेली असणार ई ड्राईव्हमध्ये बघा. इन्व्हेंटरी बॅकअपची फाईल 20 KB ची फाईल. आतापर्यंत याच्यामध्ये सगळा जो डेटा भरला होता तो किती होता,
20 KB होता. आता मी काय करतो, या सगळा जो डेटा होता तो काय करतो, डिलीट करून टाकतो आणि बॅकअपद्वारे मी पुन्हा मिळवून दाखवतो. आता जो कधीपासूनचा तो 2020 पासूनचा, एप्रिल 2020 पासूनचा एखादं रेकॉर्ड डिलीट करायचं असेल तर तुम्ही त्या रेकॉर्डला सिलेक्ट करून डिलीट करू शकता. आणि सगळंच जर करायचं असेल तर डायरेक्टली डिलीट बटनवर क्लिक करणार. सगळा डेटा आहे तो काय झाला, डिलीट झाला. ठीक आहे, ऑर्डर वगैरे सगळं काय झालं, हे डिलीट झालं. प्रॉडक्ट एखादं जर डिलीट करायचं असेल तर असं तुम्ही ते डिलीट करू शकता. ठीक आहे, असं तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट काय करणार, डिलीट करणार. बघा मी आता फक्त 15च प्रॉडक्ट ठेवली, लक्षात ठेवा हा नंबर 15. ठीक आहे, आणि कस्टमर 16 आहेत ते सुद्धा किती करतो मी, 15 करतो. किती, 13 केले. ठीक आहे, काही डिलीट केले, मधले कट आहेत बघा. म्हणजे 15 ID पर्यंत आहेत कस्टमर. 16 होता तुम्ही काय केला, डिलीट केला. 2 नाही, मधले डिलीट केलेले आहेत ना, म्हणून टोटल रेकॉर्ड्स 13 दाखवतात. ID किती आहेत, 15 आहेत. मग काय, आता हा सगळा डेटा बदलणार, कळलं ना, कारण मी डिलीट केला डेटा सगळा इकडे सेल्समधला, या तारीखपासून या तारीखपर्यंतचा. आता हा डेटा जो मी पुन्हा रिट्राईव्ह करून दाखवतो. असा डेटा समजा लॉस झाला तर मग रिट्राईव्ह कसा करायचा ते तुम्हाला दाखवतो. जेव्हा तुम्ही हे ॲप्लिकेशन रन करणार, नेटबीन्समधून हे रन करायची गरज नाही, कस्टमरला आपण देणार तेव्हा एक्झिक्युटेबल फाईल करून देणार. असं डेस्कटॉपवर हा बघा असा आयकॉन बनणार त्या इन्व्हेंटरीच्या सॉफ्टवेअर, डबल क्लिक करणार तेव्हा लॉगिनचं पेज ओपन होणार. ठीक आहे, आता मी काय करतो, रिकव्हरी करतो, बॅकअप घेतला त्याप्रमाणे. कुठला, आता हा इन्व्हेंटरी बॅकअप फाईल ओपन, प्रोसेस ऑफ रिकव्हरी इज गोईंग ऑन. आता ही प्रोसेस ऑफ रिकव्हरी संपली. आता मी लॉग इन करून बघलं तर सगळा डेटा पुन्हा आपल्याला मिळणार. हा बघा सगळा डेटा पुन्हा आला. कस्टमर बघा, स्वप्नील मी डिलीट केला होता ना, तो मिळाला. प्रॉडक्ट बघा किती होते, मगाशी 15 पर्यंतच होते, हे पुढचे सगळे डिलीट केलेले पुन्हा मिळाले. त्याचबरोबर ऑर्डर मिळाली, त्याचबरोबर आणि काय, सेल्स सगळा आपल्याला मिळाला जो मी डिलीट केला होता. कधीचा, 1 एप्रिल 2021 पासूनचा सगळा डेटा डिलीट केलेला तो पुन्हा मिळाला. कळलं ना. अशा प्रकारे आपण डेटाबेस बॅकअप आणि रिकव्हरीसुद्धा करू शकतो. असं ॲप्लिकेशन आपण डेव्हलप करून विकू शकतो दुकानवाल्यांना वगैरे. ठीक आहे, बराच वेळ झाला असेल. मी आता हे जे आज तुमचं सिलेबसमधला जो शेवटचा पॉईंट होता तो संपला आणि तुमचा सिलेबस संपला असं मी डिक्लेअर करतो. सगळं काही तुम्हाला दाखवून झालेलं आहे. जर काय एक्स्ट्रा दाखवायचं असेल, फॉर एक्झाम्पल जे ॲब्स्ट्रॅक्ट क्लास इंटरफेस, ठीक आहे, तर त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहितीसाठी पाहिजे तर सेपरेट व्हिडिओ मी बनवीन. मग इंट्रोडक्शन टू JDBC ODBC कनेक्टिव्हिटी, JDBC आर्किटेक्चर हे आता आपण बघितलं आणि इथे तुमचा सिलेबस संपला असं मी डिक्लेअर करतो. ठीक आहे, याच्यामध्ये जर काही तुम्हाला पॉईंट समजले नसतील तर तुम्ही मला विचारा बिंदास्त. थँक्यू.